प्रेम से बोलिए श्रीमद् भगवद गीता भगवान की जय। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफले भूमाति समोत्स कर्मणि मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् सिद्धयेत तामपि सिद्धान् कस्मिन्नावति ततोता तेषां नित्ययुक्तेक भक्तिर्विशेषिते प्रियो ज्ञानेत तमं सच मम प्रियं सततं कीर्तनतमायतं तस्य दृढरता अपि च सुदुराचारो भजते वाहन भाग साधुर्यो संबंधः सम्यक् पश्यति स तेषां समुदरतां प्रति संसारसागरात सर्वभूतानां मैत्र करण्याचे निर्मूलनकार समुदुःख सुखक्षम विविक्त शैवला गुहासिद्ध वाकाय मानस ध्यानकुरित आरोग्यम संपाश्रिता प्रेम से बोली श्रीमद् भगवद गीता भगवान की जय। सार्थ श्रीमद् भगवद गीता श्री गीता महात्म्य श्री गणेशाय नमः श्री राधारमणाय नमः। भगवान परमेशान भक्ति व्यभिचारिणे प्रारब्ध पूज्य मानस्य कथम भवति हे प्रभु। धरावाचे भगवान परमेश्वर हे प्रभू प्रारब्ध भुजे मानस्य अव्यभिचारेने भक्ती कथम भवती। पृथ्वीदेवी विचारली झाली, भगवंता परमेश्वरा प्रभू प्रारब्ध भोग भोगीत असलेल्या मनुष्यांच्या हृदयामध्ये तुझी अनंत भक्ती कशाने उत्पन्न होईल। येथे पृथ्वीदेवी ही गुरु शिष्या संबंधातील शिष्या आहे। शंकराला पार्वती जगत कल्याणासाठी ज्ञानासंबंधी प्रश्न विचारते व शंकर ते सांगतो। तेथून मग सर्व प्रकारचे योग ज्ञान तंत्र मंत्र देवता रहस्य तत्वज्ञान इत्यादीचा प्रसार जगतात होतो। सनत कुमार ब्रह्मदेव नारद व्यास शंकर विष्णू दत्तात्रेय सूत चौथी शौक इत्यादी ज्ञानी ऋषी व देवता मानवांच्या हितासाठी असे ज्ञान सांगतात। तद्वत अर्जुनाने कृष्णाला ज्ञान विचारले व श्रीकृष्णाने जो उपदेश केला तोच भगवद्गीता होय। इथे भूदेवी म्हणजे जिच्या पालनपोषणाचे कर्तव्य विष्णू करतो ती धरादेवी गामायुष्याच्या भूतानी धारम्यामह मोजसा असे म्हणून कृष्णाने सर्व प्राणीमात्रांना मी शक्तीने धारण असे गीतेत म्हटले। ना विष्णू पृथ्वीपती ना या वचनाप्रमाणे विष्णू हा पृथ्वीपती आहे व ध्रुव हा त्याचा वंशज होय। या प्रमाणाने पृथ्वीने भक्तीसंबंधी प्रश्न विष्णूला विचारणे उचित आहे। श्री विष्णुर्वाच प्रारब्ध पूज्यमानो हि गीता शरद सदा समुक्त सुखी लोके कर्मणा मोकलिते। श्री विष्णुवाच ही प्रारब्ध पूज्यमानो सदा यदि गीता अभ्यासरत स मुक्त स सुखी स लोके कर्मणा मोकलिते। श्री विष्णू म्हणाले, प्रारब्ध भोगीत असूनही जो नेहमी गीताभ्यासात रत असतो तो संसारात असूनही मुक्त व सुखी होतो, कर्माने तो मुक्त होत नाही। विष्णूने तिच्या प्रश्नाला जे उत्तर दिले आहे त्यात महत्त्वाचे जर काही असेल तर असा अव्यभिचारी भक्ती अनन्य भक्ती करणारा प्रारब्ध भोग टाळण्याचा प्रयत्न न करता तो ते भोगीत असतो हे विशेष व सदा गीतेच्या अभ्यासात रंगलेला असतो हेही विशेष सांगितले आहे। गीतोक्त कर्मयोगाची हे दोन्हीमध्ये महत्त्वाचेच आहेत। असा मनुष्य या लोकात राहताना सुखात असतो, कर्माचे फलरूप बंधन त्यास लागत नाही व तो इथेच मुक्त असतो असा फार मोठा संदेश कृष्णाने सांगितला आहे। कर्म करण्याची शारीरिक कृती करावी तर करावीच लागते, मग ती कृती करूनही आसक्ती होणार नाही हे कसे साधावे। गीतेचा नित्य अभ्यास त्यातील उपदेशाचे मनन चिंतने सतत ठेवले तरच चालेल। पापाने गीता ध्यान करोती चेत क्वचित स्पर्शन कुर्वन्ति नलिनी तल नर गीता ध्यान करोती चेत महापापाने नलिनी तल क्वचित स्पर्शन कुर्वन्ति। मनुष्य गीता ध्यान गीतोक्त ध्यानाचा अभ्यास करीत असेल तर जसा कर्मपत्राला पाण्यास लेप लागत नाही तशी पंचमहापातकातील पापे त्याला स्पर्श करीत नाही। इथे कमळाच्या दलाची उपमा गीतापेक्षा लोकांना दिली आहे व पाण्याची उपमा सर्व पापांना दिली आहे। जर गीतेतील कर्मयोगाच्या उपदेशाचे मनुष्य चिंतन करेल तर त्याला पापे स्पर्श करू शकत नाही। गीता या पुस्तकं यत्र यत्र पाठ प्रवर्तते तत्र सर्वांनी तीर्थानि प्रयागदिनी यत्र गीता या पुस्तक यत्र पाठ प्रवर्तते तत्र प्रयागदिनी सर्वांनी तीर्थानि। जिकडे गीतेचे पुस्तक असते व गीतेचा पाठ चालतो तिकडे प्रयागराजातील सर्व तीर्थे वास करतात। येथपर्यंत मनन चिंतन व अभ्यास यांचे वर्णन येते, पण इथे तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही व सर्व तीर्थे गीतापारायण करणाऱ्या माणसाच्या जवळच असतात असे विधान केले आहे। गीतेचे पुस्तक जर घरात असेल तर सर्व तीर्थे तेथेच येतात। सर्वे देवाश्व ऋषी योगिन कन्यकाशे गोपाला गोपिका वाक्य नारदोद्भव हर्षित सहायो जयते शीघ्रम यत्र गीता प्रवर्तते। यत्र गीता प्रवर्तते तत्र सर्वे देवांचे ऋषय योगिनये कन्यगणं से गोपाला गोपिका नारदोद्भव हर्षिते ते शीघ्रम सहायो जयते। जिकडे गीताभ्यास चालत असतो तिकडे सर्व देव ऋषी योगी सत्वराज गोपाल गोपी नारद उद्धव हर्षित गणासह परमात्मा उपस्थित होऊन शीघ्र सहाय्य देत असतात।
सर्व देव म्हणजे मुख्यतः ब्रह्मा विष्णू महेश इंद्र वरुण चंद्र वायू अग्नी गणेश देवी मरुद्गण रुद्र आदित्य वसु अश्विनी कुमार विश्वेदेव ऋषीमध्ये चार शंकाधिक 14 ब्रह्मदेवाचे मानसपुत्र नारद व्यास वाल्मिकी वशिष्ठ आदी ऋषी योगी लोकात सर्व सिद्धदर्शनांचे प्रणेते विश्वामित्र शुक कपिल आदी योगी कन्नकामध्ये अनंत वासुकी शेष कर्कोटक आदी नाग गोपालापैकी नंद अनय श्रीधाम आदी गोपीपैकी मोठे राधा व विष्णूचे पार्षद अर्थात प्रमुख अनुयायी नारद उद्धव अपूर ध्रुव प्रल्हाद आदी भक्त येतात. त्यांचे सहाय्य गीतेची जेथे प्रवृत्ती होते प्रसार पठण पारायण मनन चिंतन अध्यायन लेखन हे सर्व होते तेथे लवकर मिळते. यत्र गीता विचारेश्वर पठन स्वतम तत्राहं निश्चित पृथ्वी निवासामि सदैव. यत्र गीता विचार पठन स्वतम च तत्र हे पृथ्वी अहं निश्चित सदा एव हि निवसामि. जिकडे गीतेचा विचार गीतेचे अध्ययन अध्यापन व श्रवण चालत असते तेथे पृथ्वी मी निश्चयाने निरंतर राहत असतो. याहीपेक्षा विष्णूचा निवास कशा घरात किंवा आश्रमात शाळेत कुटुंबात होतो हे महत्त्वाचे आहे. अन्यत्र एका ठिकाणी नारदाला विष्णू म्हणत आहे राम वसामी वैकुंठे योगिना हृदयोगी वा मद्भक्त यत्र गायत्री तत्र तिष्ठामी नाही. म्हणजे विष्णू म्हणतो मी एक वेळ वैकुंठात नसेन योगी लोकांच्या ध्यानातही एखादी वेळी मी नसेन पण जिथे माझे भक्त आहे माझे गुणगान करीत असतील तिथे मी राहतो निवास करतो. गीतेचा अभ्यास करणारे तर भगवंताचे अनन्य भक्त असतात. त्यामुळे गीता भक्त जेथे विष्णूचे पर्यायाने कृष्णाचे तत्वज्ञान बघून त्यांचे चिंतन मनन करतात तिथे विष्णूचे निवासस्थान आहे असे समजावे. सदैव असतो म्हणजे नित्य असतो पण त्यासाठी अभ्यासही सतत झाला पाहिजे. गीता श्रेयहं तिष्ठामि गीता मे उत्तम गृहं गीता ज्ञान उपासित्यं त्रिलोकानां पालयामि अहं गीता आश्रये तिष्ठामि गीताचे मे उत्तम गृहं गीता ज्ञान उपासित्यं त्रिलोकानां पालयामि. मी गीतेच्या आश्रयाने राहतो. गीता हेच माझे उत्तम गृह होय आणि गीता ज्ञानाचा आश्रय करून त्रैलोक्याचे पालन करतो. येथे गीतेच्या ज्ञानाच्या आधारे मी तीन लोकांचे पालन करतो असे म्हटले आहे. गीतेत असे कोणते ज्ञान आहे त्यासाठी पहा. यत् चंद्रमसी यच्चग्नो ते तर्यो विधिं मामकं कामविषयचे भूतानि धारयाम्यहं ओजसा कृष्णामि ज्योतिषी सर्वा स्वभूत्वा रसात्मकं ममे वचो ज्योलगे ज्योत सनातनं अहं चतुर यज्ञसोदाः त्वम् अवश्यम् असं ब्रह्म माध्यमनी अहं विचक्रपिता एकमेषेण स्थितो जगत् वर्त सर्व प्रवर्तते मया ततमिदं सर्वसूत्रे मणिगणानि. अहं कृष्णस्य जगत् प्रभवः प्रलयस्तथा यद्यपि बुद्धी मत सत्व सिंहासनजनक इत्यादी अनेक वचनांनी श्रीकृष्णाने त्रैलोक्याचे पालन तो कसे करतो त्याचे ज्ञान गीतेत जागोजागी दिलेले आहे. भगवंत नाही अशी जागा त्रैलोक्यात नाही. हे जरी खरे असले तरी विशेष स्थाने त्याच्या प्रती असतातच. त्यातील गीता ही तर साक्षात विष्णूची वाङ्मयी मूर्ती आहे. ते विष्णूचे निजधाम आहे असे म्हणणे सुद्धा दुय्यमच आहे. गीता में ब्रह्मरूपान संशय विद्या ब्रह्मरूपान संशय मात्राक्षरा नित्या स्वनिर्वाच्य उदाहरण. गीता में ब्रह्मरूपा ब्रह्म विद्या संशय सा नित्या अर्धमात्रा अक्षरा स्वनिर्वाच्य उदाहरण. गीता ही परमश्रेष्ठ ब्रह्मरूपिणी विद्या होय. ती अविनाशी अर्धरूप पात्ररूपिणी ओममधील मम नित्य व स्वमधील स्वनामक अनिर्वाच्य पदरूप आहे. गीतेत ब्रह्मविद्या 2-3 प्रकारे प्रकटते. ओम इत्याक्षरां ब्रह्म हे वचन प्राणोरूप एकाक्षरने ब्रह्माचे विधान करते. सांख्य व योग यांचे जे विवेचन गीतेत 2ऱ्या अध्यायापासून 8व्या अध्यायापर्यंत आले आहे ती ब्रह्मविद्याच आहे. 9वा व 10वा आणि 12वा अध्याय सगुण निर्गुण भक्तीच्या मार्गाने ब्रह्मसाक्षात्कार कसा होतो ते सांगतात. तर 11व्या अध्यायात परमेश्वराचे विराट स्वरूप भाग अर्जुनाला झालेला साक्षात्कार वर्णित आहे. 13व्या 14व्या 16व्या व 17व्या अध्यायात जगद्रूप विश्वंभर अशा परमेश्वराचे गुणमय त्रैविध्य पुरुष प्रकृती ऐक्य व भेद आणि सृष्टीमध्ये परमेश्वर दर्शन यावर भर दिला आहे. 15व्या अध्यायात जीवात्मा परमात्मा भिन्नात्म प्रकृती व विश्वात्मक प्रकृती यांचा समन्वय सांगितला आहे. तर 18व्या अध्यायात साधना मार्गाची तत्त्वे आणि ध्येय सांगून सर्व लोकात प्रमुख असण्याचा मूलमंत्रच विस्तारला आहे. अर्जुनाला जे रूप दिसले
ते दान तप यज्ञ जप आदीने सुद्धा दिसणार नाही असे जे म्हटले आहे ते भगवंताचे निर्माचे स्वस्वरूपाचा संकेत करते. गीता ही सर्व मानव जातीची आहे व तिच्यातील वर्णीविषयाचे कालबाधित आहे म्हणून ती नित्य आहे. अर्धमात्र म्हणजे तुर्यावस्था ती कालातीत असते म्हणून नित्य होय. चिदानंदेन कृष्णेन कर्ता स्वमुखत्वोर्जुनाम वेदत्रयी आनंद तत्वार्थ ज्ञानसेविता सा चिदानंदेन कृष्णेन स्वमुखत्वोर्जुन कर्ता सा वेदत्रयी आनंद तत्वार्थ ज्ञानसेविता. शिवाय चिदानंद रूप श्री कृष्णाने ती अर्जुनाला स्वमुखाने सांगितले आहे की ऋग्वेदसाम वेदत्रयी ऋग्वेदत्रिणी ब्रह्मानंद स्वरूप तत्वज्ञानाचा भरलेली आहे. येथे विष्णू भाषेच्या सोयीसाठी कृष्णाला स्वतःपेक्षा वेगळा कल्पून चिदानंद अशा कृष्णाने ही स्वतः सांगितले आहे असे विधान केलेले आहे. चिदानंद या पदाचा उपयोग विशेष अर्थाने केला आहे. मूळ परब्रह्म रूप हे सत्य होय, ते एकमेव असते, एकाकी न रमते म्हणून आनंदाचा अनुभव घेण्यासाठी ते द्वंद्वात्मक होते, चेतन होते. चेतनेतच अचेतन अधिक शुद्ध चेतनाच्या मिलनाने जीवदशेपर्यंत स्थिती येते. त्यात जो आनंद असतो तो निघून निराकार अव्ययशा प्रमाणामध्ये नसतो. अर्थातच श्रीकृष्ण म्हणून जेव्हा विष्णूचा पोषक तत्वाने होता घेतला तेव्हा सतमधून परिष्कृत असे चित्त आनंद स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळेच स्वमुखाने परमानंदमय तत्वज्ञानाने भरलेले अशी गीता शब्दात सांगणे हे शक्य झाले. दुष्टादश जपो नित्यकंदरो निश्चल मानस ज्ञानसिद्धिं स लभते ततो याति परम पदम्. निश्चल मानस नित्य अष्टादश जप करोति स ज्ञानसिद्धी लभते तत परम पदम् याति. जो मनुष्य निश्चल मनाने नेहमी 18 अध्याय मानतो त्याला ज्ञानसिद्धीचा लाभ होऊन परमपद प्राप्त होते. गौना जन्मनामांचे ज्ञानवान प्रबंधते असे श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे. तसेच अर्थ जिज्ञासू अर्थार्थी व ज्ञानी या सर्व प्रकारच्या भक्तांमध्ये ज्ञानी भक्त माझ्याशी एकूणच असतो असेही म्हटले आहे. मला तत्वता जाणणारा विराळाच आहे असे त्याने म्हटले आहे. हे ज्ञान म्हणजे लौकिक ज्ञान नव्हे तर हे आत्मज्ञान होईल. रोज गीतेचे 18 अध्याय म्हणावे, महात्म्य वाचावे, त्यावेळी मन विचल असावे, याचा अर्थ गीतेच्या अर्थावर केंद्रित असावे, इकडे तिकडे वळू नये असा आहे. ज्ञानसिद्धीचा अर्थ परमेश्वर आपण विचाराचे जगत यात अभेद जाणणे. पाठे समर्थ संपूर्ण तत्वोर्ध पाठमाचरते तथा उदाहरणाचे पुण्य लभते अर्थसंशय. संपूर्ण पाठे असमर्थ अर्धपाठम आचरित तथा उदाहरणाचे पुण्य लभते अर्थसंशय. प्रत्येक सर्व 18 अध्याय गीता म्हणणे अशक्य असेल तर अर्धे म्हणावे, त्यावेळी उदाहरणाचे पुण्य मिळण्यात संशय नाही. 9 अध्याय रोज म्हणावे म्हणजे उदाहरणाचे पुण्य मिळेल. म्हणजे असे की गाय सर्वश्रेष्ठ दान आहे, तिचे मूल्य पृथ्वी एवढे आहे. त्या काळी पूर्ण कृषीप्रधान समाज होता व गाय गोरस वृषभ यांच्या भोवती सर्व अर्थव्यवस्था केंद्रित झाली होती. त्यामुळे उदान करण्यात मोठे पुण्य समजले जात असे. 1 ते 9 हे अध्याय आज वाचावे व 10 ते 18 हे अध्याय उद्या वाचावे. याप्रमाणे सर्व गीता 2 दिवसात वाचावी, नंतर पुन्हा तोच क्रम ठेवावा. विभागम पोटमानुष्को गंगास्नानफलं लभेत षडं संचितमानुष्को योगो सोमयागफलं लभेत. तो त्रिभाग पटमान गंगास्नानफलं लभेत षडं संचितमानुष्को सोमयागफलं लभेत. अर्धी न होईल तर 1/3 म्हणजे 6 अध्याय रोज म्हटले असता गंगास्नानाचे फळ मिळेल व 6वा भाग म्हणजे 3 अध्याय रोज म्हटले तर सोमयागाचे फळ मिळेल. 3 भाग म्हणजे पहिले 6 आज, दुसरे 6 7 ते 12 उद्या, तर तिसरे 6 13 ते 18 हे परवा. अशा क्रमाने 3 दिवसात एक पारायण होते. सोम या पुण्यपद मानला जातो. 3 अध्याय रोज वाचले तर 6 दिवसात एक पारायण होते. असे पठण किती काळ चालवावे, संकल्प करावा का अशा शंका येणे साहजिक आहे. उत्तर असे की येथे सांगितलेले गंगास्नानाचे फल किंवा सोमयागाचे फल हे कमीत कमी सांगितले आहे. गीतेतील भगवंत वचनावर श्रद्धा ठेवून निष्काम मनाने जरी पठण केले तरी यापेक्षा जास्त फल जे तुमच्या एकदाचे असेल ते श्रीकृष्ण देईलच. मोक्ष प्राप्त करून देणे हा गीतोपदेशाचा मुख्य उद्देश आहे आणि हीच कर्मकर्त्यांनाच मोक्षाची स्थिती प्राप्त होते. यापेक्षा तुम्ही जे पहिले सांगितले आहे ती सकामासाठी आहेत. एकाध्यायन जो नित्य पठते भक्ती सांगितलं लोक महापती असे तो एकाध्याय रोज नित्य पठते स लोक महापती स बसे.
भक्तिभावाने रोज एक अध्याय म्हणत राहिल्यास रुद्रलोकाची प्राप्ती होऊन येते. तो रुद्राचा गण होऊन चिरकाल वास करते. हे रुद्रलोकात गमन करणे व चिरकाल तेथे निवास करणे असे फल सांगताना हरी व हर यात घेत नाही असे गृहीत व गणित केले आहे. दीर्घकाळपर्यंत साधक वर राहतो, पुन्हा पृथ्वीवर चांगल्या जन्माला जातो. भक्ती संयुक्त याचा अर्थ श्रीहरीची भक्ती त्या माणसाच्या मनात असावी अशी अपेक्षा सांगितली आहे. अध्यायम श्लोकपादवा नित्य या पठतेन रमस याची विनंता यावमानंतर वसुंधरे. हे वसुंधरे अध्यायम श्लोकपादवा नर नित्य पठते स यावत मनोंतर तावत नरता यती. एक व्यक्ती जो मनुष्य गीतेचा एक अध्याय किंवा श्लोकाचा एक चरणही नित्य म्हणतो, मनोंतर संपेपर्यंत मानव योनीत पुनर्जन्मच प्राप्त होतो. येथे रोज एक अध्याय म्हणणारा व रोज श्लोकाचा एक चरण म्हणणारा यांना मनोंतरापर्यंत म्हणजे एकाच युगापर्यंत नेहमी नर्तन प्राप्त होतो असे सांगितले आहे. यात मोक्षप्राप्ती हे प्रत्यक्ष फल नाही, तर ज्या मानव मोक्षासाठी प्रयत्न करण्यास संधी मिळते ते दुर्लभ मानव योनी मिळणे म्हणजे मोठी पुण्य आहे. नाहीतर तो पापांचा परिणाम म्हणून मनुष्यापेक्षा खालच्या योनी जन्म मिळणे, श्वान सुकर आदी प्राण्यांचा जन्म मिळणे, कीटक पतंग आदी स्वराजी होणे हे शक्य असते. तर गीतेचा अध्याय रोज वाचेल तर हळूहळू त्याची विवेक बुद्धी विचारशक्ती वाढत जाईल आणि पुढे पुढे अधिकाधिक चांगले जन्म मिळून तो उत्क्रांत होईल. श्लोकाचा एक चरण रोज म्हटला तर त्याला मित्राचे सामर्थ्य प्राप्त होते. गीतेतील सर्व श्लोक या सामर्थ्याने युक्त आहेत असे नाही, तर कोणते श्लोक चरण मंत्रमय विशेष प्रभाव आहेत ते भगवद्गीतेने पुढे मंत्रमय श्लोकात यातील सामर्थ्य लैभ्यमात्मा गमपात्र तू पद्धती क्षुद्र हृदय दर्बल्य तत्वतिष्ठपर्यंत ज्ञानाची जाते सारे अच्छेदोयम दायवयम चलोय सनातन. आत्म्याच्या ठिकाणी मन केंद्रित करणे सोपे जाते. याद्वारे पुढे देही नैव करून कार्य आत्मना पुष्ट तस्य कार्याला विद्यते. अनासक्त वलित राहण्याचा अवतार सोपा होतो. कोणतेही प्रतिजाने नवे भक्त राहण्यास कृतकर्माचा पश्चाताप झाल्यावर या मंत्राच्या पठणाने रोग येतो व सन्मार्ग मिळतो. अशी ही ईशेंद्रियाने तस्य ज्ञान प्रतिष्ठित इंद्रिय दमन करण्यास मदत होते. जयी शत्रू महाभाव कामरूपत्रासन कामवासनेबरोबर जय मिळवण्यास सहाय्य होते. तेशा माम संलग्न मुक्त संसार सागर पठण म्हणून केले तर श्रीकृष्णावरील भक्ती वर्धमान होते. अशाच अर्थानुसार अनेक श्लोक आहेत व श्लोकाचे काही चरण मनुष्यांचे मन ताब्यात ठेवण्यास व पुतळाकडे लावण्यास देवाकडे लावण्यास नवाचारी करते. गीताया श्लोक दशकं सप्त पश्य चतुष्टयं त्रिनक तदर्थं श्लोकानां गीताया श्लोक दशकं सप्त पंचम श्लोकानां चतुष्टय त्रिनक एकं तदर्थं. गीतेच्या श्लोकापैकी 10, 7, 5, 4, 3, 2, 1 व अध्याय श्लोक 2 नित्यमध्ये 14 श्लोकात श्लोकपद म्हणजे श्लोकाचा एक चरण असे म्हटले आहे. अनुष्टुप करतात 2 चरण असले तरी याची लक्षात घेतला तर 4 भाग पडतात. प्रत्येक भाग 8 अक्षरांचा होतो. पहा, जन्मक्षेत्र कुरुक्षेत्र 8 अक्षरे, संहिता युद्ध 8 अक्षरे, भामुका पांडवाश्य व 8 अक्षरे, किंमत क्रोध संजय 8 अक्षरे. श्लोक काव्याचा अर्थ यातील 8 अक्षरांचा विभाग. गीतेच्या श्लोकात काही भाग असे आढळतात की त्यांचा असे स्वतंत्रपणे चिंतनीय व आचरणीय आहे. 10, 7, 5, 4, 2, 3, 1 किंवा अर्धा श्लोक नंतर लक्षात घेऊ व उपजाती छंदाचा एक सांगू. एक चतुर्थ श्लोक मंत्ररूप कसा होतो त्याचे उदाहरण. संकरो नरकाय व लेखिमात्मा ऐश्वर्य ज्ञान गृहीतव्ये शिष्यस्तेहं शादी माता प्रपन्न धीरस्तत्र न मोहेते नासतो विद्यते भावनुस्मरण विद्यते अंतवंत इंबी अयो नित्य शाश्वतोय पुराण नयनां चिंतन्ति शास्त्राणि इत्यादी. याप्रमाणे एक चतुर्थ श्लोक पठनीय चिंतनीय आहे. चंद्रलोक महात्मती वर्षानामयुक्त गीता पाठ समायुक्तो ऋतो मानवशुद्धा चंद्रलोक वर्षानायुक्त महात्मती गीता पाठ समायुक्त मानवशुद्धा. तो 10,000 वर्षेपर्यंत चंद्रलोकात वास करेल. गीता पाठ म्हणत किंवा ऐकत असता तो मरण पावेल त्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल. आता 15 व 16 या दोन्ही श्लोकाचा अर्थ लक्षात घेतला तर असे पुण्यवान लोक 10,000 वर्षे चंद्रलोकी राहतात. हे फल असून
गीतापाठ म्हणता म्हणता ऐकता ऐकता मरण पावणारा पुन्हा मनुष्य जन्माला जातो एक बल आहे. 10 श्लोकांचे अर्थपूर्ण श्लोक गटही गीतेत आहेत. 7, 5, 3, 2 असे श्लोक गटही आहेत. इथे 10 श्लोकांचा एक गट व 5 श्लोकांचा एक गट असे नमुन्याला निर्दिष्ट करतो. बाकी शून्य गीताच्या योगाने 4 पाश्चात्य गट अर्थात ते लक्ष देऊन निघतात. 5 श्लोकांचा गट अध्याय अध्याय 2 श्लोक 55 ते 59, 2 60 ते 267 हे 5 श्लोक. अध्याय 3 श्लोक 4 ते 8 असो. 10 श्लोकांचा गट अध्याय 3 श्लोक 10 ते 19 असे एकंदर गीतेत अनेक गट आहेत. एक संबंध विचार येथे सांगितला असेल ते श्लोक त्यावर ध्यान करून म्हणावे. चंद्रलोकातील मनुष्य पुण्यभोग करून परत मृत्यूलोक जन्म घेतात. अध्याय 8 मधील श्लोक 23 ते 26 असावे. गीताभ्यास पुनर्पुत्रा लभते मुक्तिमुत्तमम् इत्युच्चार संयुक्त ध्येयमानोगति लभते. पुन्हा गीताभ्यास कृत्वा उत्तमः मुक्ती लभते. गीता इत्युच्चार संहिता ध्येयमानोगति लभते. आणि पुन्हा तो गीतेचा अभ्यास करून उत्तम मुक्ती मिळेल. वाचताना फक्त गीता असा उच्चार जरी करेल तो चांगल्या गतीला जाईल. गीतेची थोडी सांगताना गीतेतील भगवंताच्या वचनावर आधार घेतलेला आहे. भगवंताच्या वचनांचाच आधार घेतलेला आहे. योग भ्रष्ट साधक शुचिरभूत दैवी संपत्तीमान व योगी बुद्धिमंत लोकांच्या कुळात जन्म होतो. पूर्वदेहातील योगाभ्यास पुढे चालू राहून तो अंतिम मुक्ती पावतो असे भगवंताचे सांगणे आहे. गीता श्रवणा उत्कृष्ट भक्तियोगच आहे. त्यामुळे त्या ग्रंथाचे शब्द कानावर पडत असताना जर भक्ती होईल तर त्याला उत्तम जन्म मिळेल हे साहजिकच आहे. यम यम भावस्मरण ते कलेवर त्याची तम भाव सदन तद्भाव भावती भावित रचित हे चित्र लक्षात घेतले तर ते जास्त स्पष्ट होईल. उत्तमा मुक्ती म्हणजे सायुज्य मुक्ती. सलोकता, संयुक्ता, स्वरूपता व सायुज्यता असे 4 प्रकार मुक्तीचे आहेत. त्यातील सायुज्यता मुक्ती म्हणजे उत्तम मुक्ती. गीतार्थ श्रवणासक्तो महापाप इतो किंवा वैकुंठ समवापती विष्णुना सह वदति. गीतार्थ श्रवणासक्त महापाप पापयुक्तमपि वा वैकुंठ समवापती च विष्णुना सह वदति. गीतेचा अर्थ ऐकण्यास आसक्त मनुष्य महापापी असला तरी वैकुंठाला जाऊन विष्णूचा बरोबर आनंद भोगवतो. आसक्ती नसावी ते संसाराची, वंशाची, सत्कर्माची, हितोपनिषदाची, विचारांचे श्रवण मनन करण्याची आसक्ती मात्र असावी. जो कोणत्याही इंद्रिय भोगांची आसक्त नसतो तोच भगवंताशी आसक्त असतो. आणि म्हणूनच गीतेचा अर्थ ऐकण्यात जो मग्न असतो तो जरी त्या पूर्वीच्या काळात महापापी असला तरी उतरून जातो. त्याला आधार म्हणजे आपली सुधरांच्या उपस्थित भावना साधुरेव समंत्र सम्यक वर्ष. हे वचन श्रवणात व वर्त श्रवणात तर अनन्य भक्ती होते. त्याशिवाय चिंतनच त्या विषयाचे होत असल्यामुळे तो जेथे केवळ आनंद आहे त्या परमानंद धामामध्ये अर्थात वैकुंठात पूर्णपणात जातो. विष्णूचे स्वाभाविक धर्म जे सच्चित आनंद त्यातच तो रममाण. गीतार्थ दयाते नित्यकृता कर्मानी गुरुष जीवनमुक्त स विधेय ध्यानते परम गुरुष कर्मानी कृत्वा अपि गीतार्थ मुक्ते ध्यायते स जीवनमुक्त विशेष ध्यानते स परमपदम प्रवाहते. अनेक कर्म करीत असताना जो गीतेच्या अर्थाचे निरंतर अनुसंधान केले तो जीवनमुक्त होऊन ध्यानते परमपद पावेल. येथपर्यंत गीतेच्या संपूर्ण किंवा अंशात्मक पठणाची विविध फलश्रुती सांगितली. आता गीतेच्या अर्थाचे नित्य ध्यान करूनही जो सर्व कर्मे करेल तो जीवनमुक्त जाणावा असे म्हटले. जीवनमुक्त म्हणजे ज्याची मानवी योगी सर्वोच्च प्रगती झाली आहे व त्याला स्वार्थाने काहीच करणे बाकी नाही. पण जो जगाच्या कल्याणासाठी त्यावेळी शेवटचा जो देह प्राप्त असेल तो कालगतीने पडेपर्यंत प्रारब्ध भोगार्थ धारण करून असतो. असा सिद्ध योगी जीवनमुक्तानंतर विधेयमुक्त परमहंस अवधूत अतीत अशा पायऱ्यांनी जीवाची आध्यात्मिक उन्नती होते. या श्रेणीच्या सिद्धांत योगशक्तीने कोणताही स्थूल वा सूक्ष्म देह धारण करता येतो. गीतामाश्रित भावो बहुजा जनका निर्गत कल्मेशा लोके गीता यथा परम गीता आश्रित जनकादय भावो बहुजा निर्गत कल्मेशा परमपद यथा ती बहुजे गीता. गीता ज्ञानात आश्रय करूनच जनकासारखे पुष्कळ राजर्षी निष्पापन परमपदाला पोहोचले अशी ख्याती आहे. अर्जुनाला गीता सांगितली गेली त्याच्या 8 वर्षापूर्वी जनक राजा होऊन गेला. मग जनकातील राज्य गीतेच्या आश्रयाने निष्पापन परमपदास पोहोचले असे कसे शक्य आहे? याला उत्तर असे की
गीतेतील ज्ञान हे फार वर्षापूर्वी भगवंताने विवश सांगितले होते. जी योग पद्धती कालांतराने लोप पावली होती तीच कृष्णाने पुन्हा अर्जुनाला सांगितली असे 4थ्या अध्यायात सांगितले. व कर्मण्येव ही संसिद्धी मास्थिता जनकाचे असे स्पष्ट म्हटले आहे. वरी ही जनकाची देहमुक्ती सर्व लोकांच्या माहितीची होती. त्यासाठी जनकाचे दोघेही लोक घातले. कृष्णाने हे काही नवे सांगितले नव्हते. जे योगज्ञान गीतेत समाविष्ट केले आहे ते पुरातन आहे. म्हणूनच जनक व इतर मोठे ऋषितुल्य राजे यांना ते अवगत होते. गीताया पठना कृत्वा महात्म्ये नैव यश पठित तथा पाठो भवेत् तस्य सर्वमुतावत्. हे गीताया पठना कृत्वा महात्म्ये नैव पठित तस्य पाठ तथा भवेत् सर्वमुतावत्. गीतेचे वाचन करून जे महात्म्य जो वाचणार नाही त्याचा तो गीतापाठ व्यर्थ तो केवळ समज होय असे म्हटले जातात. वरील विधान का केले आहे? या विधानाचे कारण असे की कोणतेही कर्म कार्य करताना त्याचा अनुबंध माहीत असावा. हेतू, प्रेरणा, स्वरूप, आधार, परिणाम हे सर्व माहीत असावे. नाहीतर कर्म व्यर्थ जाते. गीता तर मोक्षदायिनी आहे, तर ती का व कशी सेवन केल्यास मोक्षदाते ठरेल याचा विचार करणे आवश्यक आहे. म्हणून हे महात्म्य वाचावे असे शास्त्र विधान आहे. कार्य व्यवस्थित व शास्त्र प्रमाणम असेच गीतेत 16व्या अध्यायात सांगितले आहे. त्यानुसार हे महात्म्य वाचावे व मनन करावे हे शास्त्र सांगते. यदन्मात्म्य संयुक्त गीता व्यास करोती सवत्फलमापित दुर्भागति महात्म्य. यतद महात्म्य संयुक्त गीता अभ्यास करोती सत्फलमापित स दुर्लभगति प्राप्नुयात्. त्या महात्म्याचे जो गीतेचा अभ्यास करतो त्याला पूर्वोक्त फळ प्राप्त होऊन दुर्लभ गती मिळेल. हे वचन म्हणजे आधी सांगितलेल्या सर्व प्रकारच्या साधनेचे उपयोग सर्व ठिकाणी कथन आहे व हे वराह पुराणात सुद्धा अनेक श्लोकासाठी सांगितले आहे. याचे वाचन गीता पठनानंतर करावे असे या पुढील श्लोकात म्हटले आहे. शुद्ध वाच महात्म्य मेदगीताया मया प्रोक्त सनातनं गीतान्ते तद्यस्तु यद्युक्त तत्परं लभते. शुद्ध वाच तू मया प्रोक्त गीताया तद् सनातन महात्म्य गीता अन्ते पठित उत्तम तत्परं लभते. शुद्ध मनाने जो मनुष्य मी सांगितलेले गीतेचे हे सनातन महात्म्य गीता पठनानंतर पठन करील त्याला वर सांगितलेले फल मिळेल. सूत हे सर्व ऋषींना पुराणकथा सांगत असत. सूत ही एक पद्धती असावी. सर्व चतुर्थ पुराण एकाच व्यक्तीने सांगितले असे असे नाही. रोमहर्ष नावाचा सूत काही पुराणात शिवनक ऋषीसह इतरांना पुराण सांगतो असा उल्लेख आहे. महाभारत हे रोमहर्षणाचा पुत्र सौख्याने सांगितले व त्याचे नाव उग्रश्रवा असे होते. प्रस्तुत गीता महात्म्य वराह पुराणातून घेतलेले आहे. अन्य काही पुराणात आणखी वेगळी गीता प्रशंसा आढळणे शक्य आहे, पण प्रस्तुत ग्रंथास एवढेच पुरेसे. इति श्री वराह पुराणे श्री गीता महात्म्य संपूर्ण. याप्रमाणे श्री वराह पुराणात असलेले गीता महात्म्य पूर्ण झाले. श्रीमद् भगवद्गीता ध्यानातील श्री गणेशाय नमः, श्री अच्युते नमः, श्री गुरुदेवाय नमः, श्री गोपालकृष्णाय नमः. भगवद्गीता ही भगवान व्यासाने सांगितलेली भगवान श्रीकृष्णाची वाणी असल्यामुळे मंत्ररूप आहे आणि मंत्राला ऋषी, छंद, देवता, बीज, शक्ती व कीलक असून त्यांचा उच्चार मंत्राच्या पूर्वी करावायचा असतो. तसेच करण्यास व अंगण्यास करून मग त्या मंत्रजपाला संकल्पपूर्वक आरंभ करायचा असतो. ओम अस्य श्रीमद् भगवद्गीता मला मंत्रस्य वेदव्यास ऋषी अनुष्टुप छंद श्रीकृष्ण परमात्मा असोच्यानंद शिवशस्प प्रज्ञावानांची भाषेशी ती सर्व धर्मांना परित्यज्य मामेक शिखांना प्रज्वलितली शक्ती अहमता सर्व पापी गुरु मोक्ष ईशामी माशीच इति किलकम. भगवद्गीता मला मंत्राचा ऋषी म्हणजे द्रष्टा वेदव्यास, छंद अनुष्टुप आणि देवता श्रीकृष्ण परमात्मा अशोचानन शस्प प्रज्ञावादांची भाषेशी हे वचन गीतामंत्राचे बीज होते. सर्व धर्मांपरित्याज्य मामेक शरण रजन हे वचन गीतामंत्राची शक्ती होईल. अहमता सर्व पापी गुरु मोक्ष ईशामी माशीच हे वचन या मंत्राची किलक अथवा मेळ करण्यास
नयनं छिन्दन्ति शिष्टानि नयनं भाति पापविद्यमुष्टाभ्यां चैनं वेदयन्त्याको न शुचिति मारुत इति तर्जनीभ्यां अच्छेदो यम दाह्यो यम क्लिद्यो शौच्यो यवचेति मध्यमाभ्यां नित्य सर्वगतं स्थाणुरचिरो सनातनं नित्यनामिकाभ्यां नमः पश्चिमे पार्थरूपाणि शतशोथ सहस्रवर्षेति कनिष्ठिकाभ्यां नमः नानाविधानि दिव्यानि नानावर्णपृथ्वीनि चेति करपृष्ठाभ्यां नमः इति कथनेषु अथ हृदयादिनेषु यतोपरि नयनं छिन्दन्ति शस्त्राणि इति हृदयाय नमः न चैनं हृदयन्त्यापो इति शिरसि स्वाहा अच्छेदो यम इति शिखाय औषधम् नित्यसर्वगतो इति कवचाय ओम पश्चिमे पातल इति नेत्रत्रयाय औषधम् नानाविधानि दिव्यानि इति अस्त्राय कुटकसे कृष्णकाठे विधि ध्यानम् ओम पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनीनां मध्ये देवतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी अनुसन्धामि भगवद्गीते भगवद्गीते भगवता नारायणेन स्वयं पार्थाय प्रतिबोधिता महाभारतमध्ये पुराणमुनीनां व्यासेन ग्रथितां देवतामृतवर्षिणीं भगवद्गीते अष्टादशाध्यायिनीं भगवती त्वां अनुसन्धामि भगवद्गीता माझे भगवान नारायणांनी स्वतः अर्जुनाला तुझा उपदेश केला. प्राचीन काळच्या अभ्यासमध्ये तुला महाभारत नंतर बोलले. तो अद्वैत ज्ञानमृताचं वर्ष करणारी आणि जन्म मरण रूप संसाराचा नाश करणारी आहे. अशा 18 अध्यायाच्या व तेजाने विराजणाऱ्या तुझे मी नंतर ध्यान करतो. येथे गीता ही अष्टादश भुजा असणारी दुर्गा आहे व ती अधर्माचा नाश करते असे रूपक साधूंशी पडते. नमस्तु ते व्यास विशालबुद्धे कुलारवृन्दायत्र तत्र नेत्रं येन त्वयां भारततैलपूर्णं निवेदितो ज्ञानमयकृति. हे विशालबुद्धे कुलारवृन्दायत्र तत्र नेत्र व्यास येन त्वयां भारततैलपूर्णं ज्ञानमयकृति ते नमो अस्ति. अतिबुद्धिमान व प्रफुल्लित कमलासारखे डोळे असलेल्या श्री व्यासदेवा भारत कथारूपी तेलाने दोनारा ज्ञानस्वरूपी असा ती ज्यात मी प्रकट केला तर मला माझा नमस्कार असतो. प्रपन्न परिचयाय भक्त वैत्रिक आणि ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृत हे प्रपन्न परिजाताय पुत्र मित्र एक पाण्याचे ज्ञान मुद्राय गीतामृत हे कृष्णाय नमः. शरणगताला कल्पवृक्षाप्रमाणे चिले फळ देणारा एका हातात चबकाची काठी धरणारा व दुसऱ्या हाताने ज्ञानमुद्रा करणारा आणि गीतारूपी अमृताचे दोहन करणारा असा जो श्रीकृष्ण त्याला माझा नमस्कार असतो. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदनं पार्थो वच सुधीर भक्तां दुग्ध गीतामृत वर्धते. सर्वोपनिषद गावो गोपालनंदन दुग्धा पार्थो वच सुधीर भक्तां गीतामृत वर्धते. सर्व उपनिषदे ह्याच कोणी गायली. श्रीकृष्ण हा दूध काढणारा पर्वत अर्जुन हा शुद्ध मनुष्य भक्त हा भोक्ता व इतर ते महान अमृत हे सिद्ध होते. वसुदेव सुतदेव कंस चांद्रमर्दन देवकी परमानंद कृष्णामध्ये जगद्गुरु. कंस चांद्रमर्दन देवकी परमानंद जगद्गुरु वसुदेव सुत कृष्ण. कंस चांद्रादी कृष्णाचे मर्दन करणारा देवकी मातेला परमानंद देणारा जगाचा गुरु असा जो वासुदेवाचा पुत्र परमात्मा श्रीकृष्ण त्याला मी वर्णन करतो. भीष्म द्रोण जटा जयद्रथ चला गांधार नील फला शल्यग्राहावती कुपेन वाणी कन्येन विराट. अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्ती स्वप्तीर्ण कुलो मांडवी आनंदी कैवर्तक दिशा. भीष्म द्रोण जटा जयद्रथ चला गांधार नील फला शल्यग्राहावती कुपेन वाणी कन्येन विराट. अश्वत्थामा विकर्ण घोर मकरा दुर्योधन आवर्ती दिशा प्रसन्नती कपूर काढते.
उत्तीर्ण केशव कैवर्तक. भीष्म व द्रोण हे ज्या रणनीतीचे 2 तीर आहेत. शैलेंद्रहा जिच्यातील पाण्याचा ओघ आहे. शकुनी हे जिच्या प्रवाहात निळे कमळ आहे. शल्य जिच्यातील मगर आहे. कृप जिच्यातील नौका आहे. कर्ण जिच्यातील लाट आहे. अश्वत्थामा विकर्णे हे ज्या नदीतील खोल सुसरी आहे. आणि दुर्योधन हा जिच्यातील घोडा आहे. अशी रणनीती पांडव बरोबर तरुण दिले, कारण श्रीकृष्ण त्यांचं नावाडी होते. पाराशर्यवचन सर्वोजिमल गीतार्थ गंतोत्कटम ज्ञानाख्यान ज्ञानकेसरम हरिकथा संबोधना बोधितम लोके सज्जन षट हृदयरणम दिव्यम भारत पंकजम कलिकल प्रभंसन श्रेष्ठ. पाराशर्यवचन सर्वोजन अमल गीतार्थ गंधर्वपटम नाना आख्यान केसरम हरिकथा संबोधना अबोधित लोके सज्जन षट्यष्पति उदार हम पीपी मानल प्रध्वंसी भारत पंकजनांचे पराशर व्यासमुनीच्या आवाज स्वरूपी सरोवरात अमरलेले निर्मळ गीता अर्थाने सुगंधी नाना उपाख्यानरूपी परागणयुक्त हरिकथारूपी उंद समूहाकडून प्रतिदिनी शांत शिवले जाणाऱ्याने कवी मलाचा विशेष नाश करणारे असे भारतवृत्ती आम्हाला कल्याणकारक मोकळ करोति वाचलम कविगुणम येते गिरम कृपा तमः वंदे परमानंद पादम एक प्रमुख वाचनाला करोति कंपोगिरी रंगयती परमानंद पादम वंदे. त्याच्या कृपेने मुखा बोलका होतो, पांढरा डोंगर ओलांडून जाऊ शकतो, असा आनंदाची शास्त्र रमापती त्याला मी नमस्कार करतो. ध्यानम ब्रह्मा वरुण इंद्र रुद्र मरुत स्तुवन्ति दिवे स्तवे वेदे सांगपद क्रमो उपनिषदे ग्रंथी सर्व सामग. ध्यानावस्थित तद्भक्तेन मनसा पश्यन्ति योगिनो यशांत न विदुर सुरासुरगणा विवाहे तस्मै इति ज्ञानम्. ब्रह्मा वरुण इंद्र रुद्र मरुत दिव्य स्तैव यम स्तुवन्ति सांगपद क्रमोपनिषदे वेदेच गायन्ति योगिनं ध्यानावस्थित तद्भक्तेन मनसाय पश्यन्ति सुरासुरगणा यस्य अंत न विदुः तस्मै देवाय नमः. ब्रह्मा वरुण इंद्र रुद्र व मरुद्गण इत्यादी दिव्य भूतांनी त्यांची स्तुती करतात. सांगान करणारे ऋषी अंगोपांग पदक्रमातीसहित वेदांनी उपनिषदांनी ज्यांचे गुण गातात. योगी लोक ध्यानमग्न होऊन धर्म वत्सादी ज्याला पाहतात. सुरासुरगणांना ज्याचा अंत लागत नाही त्या देवाला नमस्कार असो. ध्यान बोली श्रीमद भगवद्गीता भगवान की जय. आत्मानरथिना विधी शरीरार्थमेव तु बुद्धितो सारथी विधी मन प्रब्रह्ममेव च. इंद्रियाणि प्रयाणा विषयास्तेषु गोचराणि आत्मेन्द्रिय मनोयुक्त भक्तेभ्य ब्रह्मनिशी. आत्मानरथिना शरीरतो रथमेव विधी बुद्धितो सारथी मन प्रब्रह्ममेव च. इंद्रियाणि ज्ञान बहु विषयादिषु गोचराणि इंद्रिय मनोयुक्त आत्मा भक्ता इति मनीषिण. आत्मा हा रथारूढ, शरीर हा रथ हे जाण, बुद्धी ही सारथी व मन लगाम होय हे जाण. इंद्रिय हेच घोडे व विषय हे त्यांना प्राप्त होणारे भोग, आणि आत्मा हा इंद्रिय व मन यांनी युक्त होऊन ते भोग भोगतो असे ज्ञानी लोक म्हणतात. प्रेम से बोले श्रीमद भगवद्गीता भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री गोपालकृष्णाय नमः. प्रथमोध्याय श्री अर्जुन विषाद योग. धृतराष्ट्रवाद. श्री गणेशाय नमः. श्री गोपालकृष्णाय नमः. मामका पांडवा शैव किम पर्वत संजय. श्रीमद भगवद्गीता हा 18 अध्यायांचा महान पवित्र तत्वज्ञानाचा ग्रंथ व्यासांच्या महाभारतातील 18 पर्वामधील भीष्म पर्वाच्या 25व्या अध्यायापासून सुरू होतो व 42व्या अध्यायाच्या समाप्तीपर्यंत समाप्त होतो. 25व्या अध्याय आधी याच पर्वाच्या द्वितीय अध्यायात व्यासांनी संजयाला दिव्य दृष्टी दिल्याचा उल्लेख आहे. तो संवाद पुढील प्रमाणे आहे. त्याचा संदर्भ लक्षात घेतला म्हणजे धृतराष्ट्राचा संजयाला गीतेच्या
पहिल्या श्लोकात जो प्रश्न आलेला आहे त्याचा संबंध समजून येईल. धृतराष्ट्र युद्धाच्या परिणामाविषयी व जयापजयाविषयी प्रश्न विचारतो तेव्हा व्यास त्याला म्हणतात, राजन परित कालास्ते पुत्राश्चान्येचे पार्थिवा ते हिंसंती व संग्रामे समसाध्येतरेतरम. राजा तुझ्या पुत्रांचे व इतर राजांचे आयुर्मानच संपुष्टात आलेले आहे. ते युद्धात एकमेकांना आव्हान देऊन ठार मारणारच नक्की आहे. तेषु काल परितेषु विनश्यत्सेव भारत काल पर्याय माज्ञाय मास्म शोके मनकृता. ते आयुष्य संपलेले सर्व नाश पावत असताना ही काळाची गती अशीच आहे असे म्हणून तू मन शोकाग्रस्त करू नको. यदि चैष्यसी संग्रामे दुष्टमेतान विषांपते चक्षुर ददानी ते पुत्रम युद्ध तत्र निशामय. आणि हे राजा हे पुत्रा तुला हे युद्धात कसे लढतात ते पाहण्याची इच्छा असेल तर मी तुला दृष्टी देतो. तो ते युद्ध पहा. त्यावर धृतराष्ट्र म्हणतो, न रोचेय ज्ञातिवध द्रष्टुम ब्रह्मर्षी सत्तम युद्धमेतत त्वशेषेन शृणुया तव तेजसा. हे ब्रह्मर्षीमध्ये उत्तम ऋषी, नातीचा वध झालेला स्वतः पाहणे मला आवडणार नाही. मात्र तुमच्या प्रभावाने सर्व युद्धाचे वृत्त मी ऐकू इच्छितो. त्यानंतर पुढील प्रमाणे वंशपान मुनी जयमेंजयाजवळ वर्णन करतात. यतस्मिन निश्यती दृष्टम संग्राम श्रोतुमिच्छति वरानामीश्वरो व्यास संजयाय वर ददो. त्या राजाला युद्ध पाहण्याची इच्छा नव्हती, पण युद्ध वृत्त ऐकण्याची इच्छा होती. तेव्हा वरदान देण्याचा पूर्ण अधिकार असणाऱ्या व्यासांनी संजयाला वर दिला. यशते संजयो राजेन युद्धमेतद वदिष्यति यतस्य सर्व संग्रामेन परोक्ष भविष्यति. व्यास म्हणतात, हे राजा, हा संजय तुला युद्धवार्ता सांगेल. सर्व युद्धात त्याला प्रत्यक्ष दिसणार नाही असे काहीही नसेल. चक्षुषा संजयो राजन दिव्ये नैव समन्वित कथ इष्यती ते युद्धम सर्वज्ञस्य भविष्यती. हे राजा, संजय दिव्यचक्षुने युक्त होऊन सर्व जाणणारा होईल व युद्धवार्ता तुला सांगेल. प्रकाशम वा दिवा वा यदि वा निशी मनसा चिंतितमपि सर्व विच्यती संजय. रात्रंदिवस प्रकट किंवा अप्रकट असे सर्वांचे मनोगत संजयाला कळेल. नयनं शस्त्रांनी शेषंती नयन बधिष्यते श्रम गावलगनिरय जीवन युद्धा दस्माद्वी मोक्षते. या गावलगनी संजयाला शस्त्रांचा घाव लागणार नाही व श्रमही बाधा करणार नाही. या युद्धात तो जिवंत राहील. अर्थात त्याच्यावर रणात तो गेला तरी कोणी शस्त्रास्त्र चालविणार नाही. आणखी पुढे युद्धाच्या परिणामाचे वर्णन करून अपशकुनाची मोठी यादी सांगून व्यास निघून जातात आणि चतुर्थ अध्यायापासून धृतराष्ट्र संजय संवाद चालू होतो. संजय भरपूर भौगोलिक वर्णने करतो. नंतर तो युद्धस्थळी जातो व 13व्या अध्यायात वर्णिल्याप्रमाणे तेथून परत येऊन धृतराष्ट्राला भीष्माचार्याच्या पतनाबद्दल दुःखाचे वृत्त सांगतो. भीष्माचे पतन युद्धाचे 10 दिवस झाल्यावर झालेले आहे व संजय सैन्याच्या जमाजमीपासून युवरचनेपर्यंत वर्णन करून सांगतो आहे. ते वर्णन 24व्या अध्यायापर्यंत आहे व 25व्या अध्यायापासून भगवद्गीतेचा प्रारंभ झाला असून 42व्या अध्यायात तो समाप्त होतो. 43व्या अध्यायात वंशपायन गीता सुगीता कर्तव्य किमान्य शास्त्र संग्रह इत्यादी 5 श्लोकात गीतेची महती व श्लोक संख्या सांगत आहे. गीतोपदेश झाल्यावर संजय पुढे युद्ध कसे झाले त्याचे वर्णन करीत आहे. 25व्या अध्यायात धृतराष्ट्राच्या तोंडी घातलेला श्लोक गीतेचा प्रथम श्लोक आहे. त्याचा अप्रकट अर्थ आपण पाहू. वर सरळ अर्थ अन्वय असे दिला आहे. आता अधिक असे पाहूया. धर्मक्षेत्र याचा अर्थ जेथे अधर्मावर धर्माचा विजय होतो असे क्षेत्र किंवा स्थान. क्षेत्र याचा अपूर्ण अर्थ जागा स्थल असा आहे. तसाच तीर्थक्षेत्र या शब्दात तो आल्यावर पवित्र स्थान असा अर्थ होतो. गीतेत पुढे क्षेत्रज्ञ योगात 13व्या अध्यायात इदम शरीरम कोणते क्षेत्र मित्य बी धियते असे म्हटले आहे. शरीर हे क्षेत्र आहे, स्थल आहे, जाणीव ज्याला व्यापून असते असे स्थान आहे. कुरुक्षेत्र म्हणजे कुरुकाळाच्या सत्तेखालील क्षेत्र. मामका याचा एक अर्थ माझे असा होतो. तसा थोडा क्लिष्ट अर्थ ममत्वाने बद्ध झालेले अर्थात धृतराष्ट्राचे स्वतःचे पुत्र दुर्योधनादी कौरव असाही होतो. पंडूचे पुत्र म्हणजे पांडव हा सरळ अर्थ आहे, पण शुभ्र अर्थात शुद्ध पुण्यमय मार्गाचे आचरण करणारे सद्धर्मी लोक असाही लाक्षणिक अर्थ केला जातो. हे युद्ध शुभ अशुभ ममत्वबद्ध व सद्धर्मशील अशा 2 पक्षांच्या लोकांमध्ये आहे. आणि आपल्या शरीरात सुद्धा ममत्वाची प्रकृती अर्थात आसक्ती व पुण्यकर्म करण्याची प्रवृत्ती या 2 वृत्तीमध्ये संघर्ष असतो. त्यात कोणी काय केले असा प्रश्न विचारला. त्याचा अर्थ मनातील चांगले व वाईट विचार आणि आपले बरे वाईट कर्म यात कोणाचा जे झाला असेच इशाऱ्याने विचारले आहे. धृतराष्ट्र म्हणजे जो राष्ट्राला अर्थात सत्तेला चिकटून बसतो, त्या सत्तेचा अहंकार फाळतो असा मनुष्य. संजय म्हणजे सम्यक जय ज्याचा, तो अर्थात न्यायाच्या बाजूचा, ज्याच्या मनात विजय झालेला आहे तो मनुष्य असा जितेंद्रिय मनुष्य युद्धाचे वर्णन करून सांगत आहे.
असे या शब्दावरून निघतो. आता गीतेकडे वळूया. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानिक यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. संजय म्हणाला, त्यावेळी पांडवांचे सैन्य व्यूहरचनेने उभे राहिलेले पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्याजवळ जाऊन असे म्हणाला, अनेक म्हणजे सेना पांडव व कौरव यांच्या युद्धात दर दिवशी सैन्यातील वीरांची उभे राहण्याची विशिष्ट व्यूहरचना होत असे. सर्वात प्रसिद्ध व्यूह म्हणजे चक्रव्यूह. अभिमन्यू प्रसंगात त्याचा उल्लेख पुढे येतो. धृष्टद्युम्नाने प्रथम त्यांनी व्यूह रचला होता. त्याचे नाव वज्रव्यूह. उपसंगम जवळ जाऊन भेटून आरती उपसंगम असा शब्द आला आहे. आचार्य म्हणजे द्रोणाचार्य. त्या दिवशी भीष्म सेनापती होते, पण दुर्योधन भीष्माचार्याजवळ इथे बोलत नाही, तर द्रोणाचार्य की ज्यांनी कौरवांना पांडवांना धनुर्विद्या शिकवली त्यांच्याजवळ जाऊन बोलत आहे. पुढे तो काय बोलतो त्यावरून द्रोणाचार्याजवळच तो का बोलला हे कळेल. दुर्योधनाला इथे राजा म्हटलेले आहे. खरा राजा धृतराष्ट्र होता, पण प्रत्यक्ष राजसत्ता राबवित होता तो दुर्योधनच. त्याला दुःशासन, शकुनी व कर्ण यांची साथ होती. हे युद्ध दुर्योधनाच्या दुराग्रहावरून ओढवले होते. संजयाने इथे दुर्योधनाला राजा म्हणून धृतराष्ट्राला सूक्ष्मरीतीने दिलेले आहे. प्रत्यक्ष गीतेत संजयाचे धृतराष्ट्राबद्दलचे खाजगी मत स्पष्ट होत नाही, पण गीते इतकाच मान्य झालेला ग्रंथ जो ज्ञानेश्वरी, त्यात ठिकठिकाणी संजयाच्या मनातील विचारांचा उल्लेख आहे व धृतराष्ट्राच्या कोडगेपणाबद्दल संजयाचे वाईट मत आहे हे तेथे दिसते. यावरून असा तर्क चालतो की राजपुत्रांना म्हणता दुर्योधनाला राजा म्हणण्यात संजयाचा अंतस्था हेतू असावा असो. राजा दुर्योधन काय बोलला ते पहा. दुर्योधन वाच पश्येता पांडवपुत्रांना माचार्य महती चमम युढा द्रुपदपुत्रेन तव शिष्यन धीमता. आचार्य द्रुपदाचा पुत्र आणि तुमचा बुद्धिमान शिष्य दृष्टद्युम्न याने व्यूह रचून उभी केलेली ही मोठी पांडवसेना पहा. या श्लोकाच्या प्रारंभी दुर्योधन वाच असे दोन शब्द सर्वत्र मांडणीचे साम्य ठेवण्याच्या दृष्टीने हवे होते. अन्यत्र भगवान वाच, अर्जुन वाच, संजय वाच असे शब्द वाक्यच आहेत. मग इथे काय नाही असा प्रश्न मी उपस्थित केला. गीता प्रेसकडे मूळ महाभारतात तो उल्लेख आहे का व नसल्यास समाविष्ट करावा का अशी विचारणा केली, पण त्याला साधार संयुक्तिक उत्तर मिळाले नाही. संजय वाच याच्या पोटात हे सगळे येथे असे लांबडे समर्थन त्यांनी केले. महाभारताच्या 2 प्रती व गीतेच्या 10-12 प्रती पाहिल्या, पण दुर्योधन वाच अशी मांडणी कुठेच दिसली नाही. मी ही सुधारणा या ग्रंथापुरती केली आहे. अन्वय लावताना पांडवपुत्रांना आचार्य असा अन्वय काही लोक करतात. तसे केले तर जो द्रोण कौरवांचा आचार्य आहे त्याला प्रसंग किंवा कारण नसताना व आदर आणि श्रद्धा युद्धारंभी तरी दाखविणे आवश्यक असताना चतुर दुर्योधन असे म्हणेलसे वाटत नाही. पण तुमचा बुद्धिमान शिष्य व्यूहरचना करणारा आहे असे म्हणण्यात चेतविण्याचा हेतू दिसतो. आपला शिष्य युद्धात आपल्या विरुद्ध व्यूहरचना करतो या गोष्टीने द्रोण पांडव सेनेविरुद्ध चिडून लढावे असा हेतू दुर्योधनाच्या ठिकाणी संभवतो. महती चमून 7 अक्षयणी सेनेला मोठी सेना म्हटली आहे. अत्र शुरा महेश्वचा भीमार्जुन समायुधी वियुधानो विराटस्य द्रुपदस्य महारथ. या पांडव पक्षीय सैन्यात भीमार्जुनासारखे शूर मोठमोठे धनुर्धर, वियुधान, सात्यकी, विराट आणि महारथी द्रुपद. दुर्योधन प्रथम धृष्टद्युम्नाने व्यूह रचल्याचे सांगतो आणि नंतर कोणकोणते राजे व वीर युद्धासाठी आले आहेत ते सांगतो. पांडवांच्या सेनेबद्दल प्रथम विवाहाचे सांगून झाले तेव्हा आधी त्यांच्याच पक्षातील वीरांची ओळख करून देत आहे. इशुहास बाणांचे आसन म्हणजे धनुष्य, महाइशुहास म्हणजे मोठमोठे धनुष्य असणारे वियुधान हे सात्यकीचे नाव. सात्विक हा पांडवांच्या बाजूने लढणारा यादववीर होता. विराट राजा म्हणजे पांडव अज्ञातवासात ज्याच्या राज्यात राहिले तो राजा. तसेच द्रुपद हा पांडवांचा शशूर, धृष्टद्युम्नाचा पिता अशी मोठमोठ्या धनुर्धारी वीरांची ओळख करून देतो. महारथ म्हणजे कोण? महारथी म्हणजे ज्याचा रथ मोठा आहे असा वीर. पण त्याचे वैशिष्ट्य काय? एकोदश सहस्रांनी योद्ध यद्यस्तु वीर्यवान शस्त्रशास्त्र प्रवीणश्व महारथ इति स्मृत असे म्हटले जाते. शस्त्राचे व शास्त्रांचे ज्ञान चांगले असणारा व एकट्याने 10,000 सेनेशी युद्ध करणारा वीर म्हणजे महारथी होय. दृष्टकेतु चेकितान काशीराजस्व वीर्यवान पुरोजित कुंतीभोजेश्व शैब्येश्व नरपुंगव. दृष्टकेतु चकितान वीर्यवान काशीराजेच पुरुजित कुंतीभोजेचे नरपुंग व शैब्येचे. दृष्टकेतु चकितान बलवान काशीराजा पुरुजित कुंतीभोज आणि नरश्रेष्ठ शिबी देशाचा राजा. दृष्टकेतु चकितान वीर्यवंत काशी नरेश पुरुजित कुंतीभोज हे शैब्य हाही नरश्रेष्ठ असे वीर आलेले आहेत. महारथीचा उल्लेख करतात. युधामन्युष्व विक्रांत उत्तम मौजा वीर्यवान सुभद्रो द्रौपदी अश्व सर्व योग महारथा. पराक्रमी युधामन्यू वीर उत्तम मौजा सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र हे सगळेच महारथी आहेत. द्रौपदीचे 5 पुत्र श्लोक 18 वरील विवरणात पहा. युधामन्यू हा पराक्रमी आहे. या अर्थी विक्रांत युधामन्यू असा अर्थ केला जातो. विक्रांत हे शब्दरूप विक्रमी असे अभय होते. विशेषण म्हणून विक्रांत असा शब्द मानला तरी अर्थ गौराला भाग येत नाही. विक्रांत नावाचा कोणी वीर होता का याचा उल्लेख अन्यत्र सापडला नाही. तस्मात ते
विशेषणच धरावे असे वाटते. अस्माकृतो विशेषता ये तन्नी बोधम द्विजोत्तम नायकामम सैन्यस्य संज्ञार्थ तन्ब्रिवीमी ते द्विजश्रेष्ठा. आता आमच्या सैन्यात जे माझ्या सैन्याचे विशिष्ट अधिकारी आहेत त्यांची नावे परिचयासाठी सांगतो, ती ऐकून घ्या. येथे प्रथम पांडवाच्या सैन्यातील महत्त्वाचे वीर सांगून झाल्यावर दुर्योधन आपल्या सैन्यातील मुख्य नायकाची नावे सांगतो. संज्ञार्थ म्हणजे ओळखीसाठी, परिचयासाठी. द्रोणांना हे वीर माहीत नव्हते, याच्यातला काही भाग नव्हता. पण युधारंभी महत्त्वाच्या वीरांचा परिचय करून देण्याचा व युद्धात प्रतिद्वंदी वीरांनी मी अमुक अमुक तुला आव्हान देत आहे असे घोषित करायचे असते, असा संकेत त्या काळी होता. ओळख पटावी म्हणून महारथीच्या ध्वजावर विशिष्ट चिन्ह असत. महाभारतीय युद्धात बहुतेक वीरांच्या ध्वजचिन्हाचा उल्लेख आहे. गरुडध्वज, मकरध्वज, हंसध्वज अशी नावे येतात. संज्ञा म्हणजे सम्यक ज्ञायते येणं तत्पदम. नीट ज्ञान ज्या शब्दाने होते तो शब्द म्हणजे संज्ञा. जाणीव असाही संज्ञा याचा अर्थ होतो. द्विजोत्तम द्रोणाचार्यांना उद्देशून म्हटले आहे. ते ब्राह्मण होते व ज्ञानी असल्यामुळे उत्तम श्रेष्ठ द्विज होते. निबोध म्हणजे समजून घे, जाणून घे, एक वचनी संबोधनच वापरले. भगवान असे आदरार्थी संबोधन तुम्ही आपण या अर्थी ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांना व्यक्तींना उद्देशून संस्कृतमध्ये वापरले जाते व ते तृतीय पण पुरुषी आहे. भगवान करोतु भगवान गच्छति पण त्वम कुरुम त्वम गच्छ असा भेद आहे. असे जरी असले तरी त्वम म्हणून साधारणपणे ज्येष्ठ मोठ्या माणसांनाही उद्देशून ऋषी देवता परमेश्वर यांना उद्देशून पुरातन सर्व महामायात संबोधन आढळते. अगं आई, अरे देवा असे एक वचन मराठीतही आहे. निकटचे नाते असताना अरे असे म्हणणे सहजच आहे. असं पुढील श्लोकातच भगवान शब्द येत आहे. भगवान भीष्मस्व कर्णस्व कृपस्व समितींजय अश्वत्थामा विकर्णस्व सौमतीस्त थैवच. आपण स्वतः भीष्म कर्ण युद्धामध्ये जय पावणारा कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण आणि सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा. इथे मात्र द्रोणाचार्यांना भगवान असे संबोधन येते. पुढे 11व्या श्लोकातही भगवंत असे रूप आले आहे. त्यावरून उभय प्रकारे संबोधन वापरले जाते असे लक्षात येते. येथे द्रोण, भीष्म व कर्ण अशा क्रमाने जरी आदराने म्हटले आहे तरी भीष्म हे द्रोणाचार्यापेक्षा सत्तेने, ज्ञानाने, पराक्रमाने श्रेष्ठ असून सेनापती त्यावेळी तेच होते, हे लक्षात घ्यावे. अश्वत्थामा हा द्रोणाचार्याचा पुत्र होय. कृप हा कृपाचार्य म्हणून प्रख्यात जीवनमुक्त त्या काळी होता. समितींचे म्हणजे युद्धात जय पावणारा. समिती हा शब्द संघर, युद्ध या अर्थी आहे. तसेच समुदाय, समूह असाही अर्थ त्यात येतो. मोठ्या सेना समूहावर विजय मिळवणारा तो समितींजय असा अर्थ होईल. समिती या शब्दांची द्वितीय विभक्ती आहे. धनंजय, शत्रुंजय, पुरुंजय असे आणखी शब्द पाहावे. जय पावणारा, जिंकणारा अशा अर्थी जित प्रत्ययी लागतो. तेथे समितीजित, संग्रामजित, शत्रुजित, इंद्रजित असे पूर्वपदाचे मूळ स्वरूपच राहते. अन्यचे बहु शुरा मदर्थे तक्त जीविता नाना शस्त्र प्रहारणा सर्वे युद्ध विशारदा. ह्याशिवाय अनेक प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज व युद्धात कुशल असे आणखीही पुष्कळ योद्धे माझ्याकरिता जीवावर उदार झालेले आहेत. थोडीशी नावे सांगितली. मम सैन्यस्य नायका सांगून झाले. आता असे अन्य अनेक वीर आहेत. ते शस्त्राचे धारण केलेले व युद्धात प्रवीण आहेत आणि माझ्यासाठी जीविताचा, जगण्याच्या आसक्तीचा त्याग केलेले आहेत असे म्हटले आहे. युद्धात जायचे म्हणजे मरण बहुधा येऊ शकेल असे वीरांनी गृहीतच धरायचे असते. मदार्थी या शब्दाकडे लक्ष द्या. दुर्योधन हे युद्ध धर्म व न्याय यासाठी आहे असे मानित नाही, पण पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना हे युद्ध धर्म आहे असे सांगतो. हा भेद लक्षणीय आहे. अपर्याप्तम तस्मात् तदस्माकं बल भीष्म विरक्षितं पर्याप्त द्विधमे तेषां बल भीमाभिरक्षितम्. अशा प्रकारचे भीष्माने रक्षण केलेले आमचे सैन्य अपर्याप्त म्हणजे अपरिमित किंवा अफाट आहे, तर भीमाने रक्षण केलेले ते असे पांडवांचे सैन्य पर्याप्त म्हणजे परिमित किंवा मोजके आहे. अपर्याप्त याचे दोन अर्थ केले जातात. अपूर्ण, अपुरे असाही अर्थ होतो, पण इथे तो अर्थ ग्राह्य नाही. 11 अक्षयणी सैन्य हे पांडवांच्या 7 अक्षयणी सैन्याच्या मानाने पुष्कळ जास्त होते, म्हणून अमर्याद असा अर्थ घ्यायचा. शिवाय भीष्म व भीम यांची तुलना करून भीमाचे युद्ध कौशल्य भीष्मापुढे कमीच पडणार असा विश्वास दुर्योधनाला वाटत आहे असे ध्वनित होतेच. ऐनेषुच सर्वेषु यथा भागमवस्थितः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एवहि. भवन्तः सर्वे ही सर्वेषु ऐनेषु यथा भागमवस्थितः एव भीष्म एव अभिरक्षन्तु. म्हणून आपण सर्वांनी आता प्रत्येकाला नेमून दिलेल्या व्यूहाच्या प्रवेशद्वारात सावधानतेने वाहनात राहून भीष्माचे सर्व बाजूंनी रक्षण करावे. वाहन इथे रथ, हत्ती इत्यादीवर आरूढ झालेले. यथा भागम म्हणजे व्यूहरचना ठरवून दिलेल्या जागी. भीष्म हे सेनापती होते, म्हणून त्यांच्या भोवती संरक्षक वीरांची फळी ठेवावी लागणार, कारण सेनापती पळाला जखमी झाला किंवा बळी पडला तर सैन्याची वाताहत होते. सेनेने सेनापतीला जपावे. सेनापतीने महत्त्वाच्या ठिकाणी राहून सेनेला प्रेरणा व मार्गदर्शन करावे. सेनापतीच्या रथावरचा ध्वज सैन्यातून सहज दिसणारा असावा, म्हणून भीष्माचे रक्षण करणे योग्य होते. हल्ली सेनापती मागे असतो. संजय वाच.
तस्य संजनन सर्चकुरुवृद्ध पितामह सिंहनाद विनद्यचे शंखदग्न प्रतापमान. दुर्योधनाला हर्ष उत्पन्न होईल अशा प्रकारे महाप्रतापी व सर्व कौरवात वडील अशा भीष्माचार्यांनी सिंहाप्रमाणे मोठी गर्जना करून आपला शंख मोठ्याने वाजविला. भीष्माचे रक्षण करावे असे दुर्योधनाने द्रोणादिकांना सांगितले. ते भीष्मांना कळले आणि म्हणूनच त्यांनी गर्जना केली. वीरश्रीला स्फुरण येण्यासाठी शंख वाजवण्याची त्या काळी प्रथा होती. ते मुख्य आव्हानाचे रणवाद्य होते. सिंहनाद हा शब्द आरोळी ठोकण्याला उद्देशून वापरला जातो. सिंहगर्जना हा शब्द रूढ आहे. मुख्य सेनापतीने शंख वाजवला की बाकीचे सेनानायक व प्रतिपक्षाची वीरही रणवाद्य वाजवितात. तथ शंखाश भैरश पन्नवानक व मुखा सह सभाभ्य अन्यंत या शब्दस्तमूल भवत. त्याबरोबर शंख भेरी नगारे पनो ढोल अचानक मृदुंग आमक मृदुंग गोमुख करणे ही रणवाद्य एकदम वाजविली गेली. तेव्हा तो त्यांचा फारच मोठा आवाज झाला. त्यानंतर इतर रणवाद्यांचाही ध्वनी झाला. गीतेतील हे 12 पासून 19 पर्यंतचे श्लोक रणवाद्याच्या नादाचे वर्णन करतात. हे वर्णन नादानुसारी व दृष्टीसमोर युद्धप्रसंग उभे करणारे आहेत. स्पष्ट आवाजात हे श्लोक म्हणावे म्हणजे प्रचिती येईल. तत स्वैतर हे युक्ते महती चंदने स्थितो माधव पांडव शिव दिव्य शंखो रथक महतो. नंतर पांढरशुभ्र घोडे जोडलेल्या मोठ्या रथातच बसलेले श्रीकृष्ण व अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख जोराने वाजविले. चंदन म्हणजे रथ, माधव म्हणजे माधव म्हणजेच लक्ष्मीपती विष्णू. श्रीकृष्णाला उद्देशून माधव हे नाम उपयोगात आणले आहे, कारण तो विष्णूचा पूर्णावतार होय. विष्णूंची आणखी नामे श्रीकृष्णाला उद्देशून पुढे आलेली आहेत. अर्जुनाच्या रथाला शुभ्र असे 4 अश्व होते. त्याला रथ, अश्व, गंडी व धनुष्य यांची देणगी वरुणाकडून मिळालेली होती. शंख दिव्य होते असे इथे म्हटलेले आहे. दिव्य हे विशेषण संस्कृतात देवासंबंधीचे अशा अर्थाने व तेजस्वी, प्रभायुक्त, पवित्र, आदरणीय या अर्थांनी उपयोगात आणले जाते. कौरव सेनेतून शंखकोट झाल्यानंतर श्रीकृष्ण व अर्जुन यांनी शंख फुंकले असा क्रम आहे. पांडवांना युद्ध नको होते, ते त्यांच्यावर लादले गेले आहे असा सत्यभाव पांडवांच्या मनात होता. इथे दुर्योधनाच्या बोलण्यानंतर द्रोणाचार्य काहीच बोलले नाहीत व भीष्माचार्यही काही बोलले नाहीत. त्यांनी गर्जना केली, शंख वाजवला, पण त्यातील आणखी कोणी शंख वाजविले त्यांची नावे दिलेली नाहीत. दुर्योधन बोलल्यावर द्रोणाचार्य मनात काय म्हणाले असतील, भीष्म काय म्हणाले असतील, त्या वेळेपर्यंत दोघांनी वारंवार दुर्योधनाला युद्ध करू नको, पांडवांना त्यांचे राज्य परत कर असे सांगितले होते. पण दुर्योधनाने त्यांचे काही ऐकले नाही व त्यांना युद्धाला उभे केले आहे. त्यांना उत्साह वाटावा म्हणून आपले सैन्य खूपच मोठे आहे, पांडवांचे कमी आहे वगैरे तो जरी बोलला तरी त्या दोघा श्रेष्ठांचे मन पांडवाकडे होते व लादलेले युद्ध ते नाईलाजाने कर्तव्य म्हणून करीत होते. ही मानसिक पार्श्वभूमी लक्षात घेण्याची इथे आवश्यकता आहे. पाचजन्य ऋषिकेश, देवदत्त, धनंजय, पौंड्र, दग्म, महाशंख, भीमाकर्मा, रूपधन. श्रीकृष्णाने 5 जने नावाचा शंख, अर्जुनाने देवदत्त शंख व भयंकर कर्मे करणाऱ्या भीमाने पौंड्र नावाचा शंख वाजविला. 5 जनी शंख पंचजन नामक राक्षसाच्या जलामधील कवचाचा होता व त्याचा मान म्हणून तो विष्णूच्या अर्थात श्रीकृष्णाच्या हाती होता. देवदत्त हा शंख अग्निदेवाने अर्जुनावर प्रसन्न होऊन दिला होता. रुकोदर म्हणजे रुखासारखी ज्याचे उदर आहे असा रुख म्हणजे लांडगा, लांडग्यासारखी भूक प्रखर असलेला भीम असे म्हटले आहे. पौंड्र हे शंखाचे नाव आहे. तसेच पौंड्रक म्हणून एक राजाही त्या युद्धात होता. अनंत विजय, राजा कुंती पुत्र युधिष्ठिर, नकुल, सहदेव, सुघोष, मनी, पुष्पक. कुंतीपुत्र धर्मराजाने अनंत विजय आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष, मनी, पुष्पक नावाचे आपापले शंख वाजवले. युधास्थिर असणारे हे धर्मराजाचे नाव आहे. तो यमधर्माच्या मंत्राने जन्मास आला म्हणून त्याला धर्म असे नाव रूढ झाले. 5ही पांडवांची नावे व त्यांच्या शंखांची नावे व्यासांनी येथे दिली आहेत. तशी कौरवाकडील दुर्योधन, दुःशासन, कृप, कर्ण, द्रोण, शकुनी, जयद्रथ, अश्वत्थामा इत्यादीपैकी एकाचाही वेगळा उल्लेख केलेला नाही. शंखांची नावे पाहण्यासारखी आहेत. आयुधांनाही वेगळी वेगळी नावे असत. उदाहरणार्थ चारंग, शृंगापासून बनवलेले, धनुष्य, कुमोदकी, गदा, गांडीव, धनुष्य इत्यादी. युधिष्ठिरालाही येथे राजा म्हटले आहे. तोच हस्तिनापूरचा राजा होणार होता आणि इंद्रप्रस्थाचा राजा तर तो होताच. काश्यश्व, परमेश्वास, शिखंडीचे महारथ, दुष्टधम्न, विराटस्य, सात्यकी, श्वा, पराजित. तसेच धनुर्धर, काशीराज, महारथी, शिखंडी, दुष्टधम्न, विराट, कधी पराजित न झालेला सात्यकी. इथे काश्य म्हणजे काशी नरेश होय. शिखंडीचा हा द्रुपदाचाच पुत्र, दुष्टधम्न द्रौपदीचा बंधू व द्रुपदाचा पुत्र, विराट राजा ज्याने पांडवावर अज्ञातवासात 1 वर्ष आपल्या राज्यात आश्रय दिला होता. इशुवास, धनुष्य. द्रुपदो द्रौपदेयस्य सर्वस्य पृथ्वीपते सौभद्रस्य महाभाऊ, शंखान दग्न पृथक पृथक. हे राजा द्रौपदीचे 5 पुत्र आणि अजानभाऊ, अभिमन्यू या सर्वांनी चोहोकडून आपापले वेगवेगळे शंख फुंकले.
द्रौपदीचे 5 पुत्र, धर्माचा प्रतिबिंदे, भीमाचा श्रुतस्वम, अर्जुनाचा श्रुतकीर्ती, नकुलाचा शतानिक, सहदेवाचा श्रुतकर्मा, सौभद्र, अर्जुन व सुभद्रा यांचा पुत्र अभिमन्यू याला महाभाऊ म्हटले आहे. पराक्रमदर्शक विशेषण असून लांब व मोठ्या भाऊंचा असा वाच्यार्थ होतो. पृथ्वीपती राजा धृतराष्ट्र पृथ्वी व पृथ्वी अशी दोन्ही नावे भूमीसाठी वापरत आहे. गोत्राकुळ पृथ्वी, पृथ्वी क्षमा, वनीर, मेदिनी, मही, अंबरकोश. महाभारती युद्धात महारथी कोण होते ते आपल्याला 3 ते 6 श्लोकात आढळले. त्यातील काही नावे शंखनाद करणाऱ्यांची म्हणून इथे पुन्हा आली आहे. स घोषो धातराष्ट्रानं हृदयानी वेदरायत नभस्व पृथ्वी चैव तमुलो गणू नादयन. आकाशाने पृथ्वी धनावून सोडणाऱ्या त्या तुंबळनादाने दुर्योधनादी कौरवांची हृदय विदीर्ण झाली. कौरवांनी शंखभाऊ रणवाद्य यांचा ध्वनी केला. त्याबद्दल सहशब्दस्तमूल्य भवत असे नुसते वर्णन केले आहे. पण पांडवांच्या सैन्यातून होणाऱ्या शंखनादाने आकाश व पृथ्वी धनावली व कौरवांची हृदय जणू विदीर्ण भग्न झाली. त्या आवाजाने त्या वीरांचे धैर्य नष्ट झाले असे वर्णन केले आहे. वि अनु नद नाद्य विशेष प्रतिध्वनी निर्माण करणारे शंखघोष. आपण न्यायासाठी युद्ध करतो अशी पांडवांची धारणा होती, तर कौरव पक्षातील असंख्य वीरांनी दुर्योधनासाठी मित्रत्वाने लोभाने युद्धात भाग घेतला होता आणि कित्येकांना तर आधीपासूनच अपराधी भावनेने घेतलेले होते. कृष्ण शिष्टाईच्या वेळी कृष्णाने कौरव सभेत दाखविलेले विराट स्वरूप पाहून कित्येक कौरव कृष्णाला चांगलेच घाबरून होते यात संशय नाही. अत व्यवस्थितान दृष्टवा धातराष्ट्रानं कपिध्वज प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडव. मग शस्त्रास्त्रांचा मारा युद्ध होण्याची वेळ आली असता कौरव व्यवस्थेने उभे राहिलेले पाहून ज्याच्या ध्वजावर मारुती आहे असा पांडव म्हणजे अर्जुन धनुष्य सज्ज करून शस्त्र संपादे प्रवृत्ती सती युद्धाला तोंड लागण्याची वेळ आली असताना उद्यम्य यम दाबणे, नियंत्रण ठेव, उद्यम उचलणे, सज्ज करणे. दुर्योधनाने यथा भागमस्थिता म्हणून सैन्याला यथास्थान उभे केले होते. पांडवांचा शंखघोष ऐकून ते सैन्य घाबरले होते, पण पुन्हा त्यांची स्थिर स्थावर झाली व सेनापतीच्या आज्ञेची वाट पाहणाऱ्या दोन्ही सेना विद्वोन्मुख झाल्या. कपिध्वज ज्याच्या ध्वजावर मारुतीची चिन्ह आहे असा महाभारतात अशी कथा आहे की हनुमंताने अर्जुनाच्या रथावर ध्वजस्थानी बसून कौरवांना घाबरून सोडण्याचे कार्य करीन असे भीम, अर्जुन व कृष्ण यांच्याजवळ मान्य केले होते. पुढे युद्धात त्याने तसे कार्य केल्याचेही वर्णन आहे. तो स्वतः रथावर होता अशा प्रकारचे उल्लेख खरे मानले तर राम अवतार व कृष्ण अवतार यांची एक सांगड बसते. हा भाग प्रक्षिप्र असावा असेही मनात येते, कारण सर्वत्र ध्वजचिन्हच मानण्यात येते. ध्वजस्थानी मारुती स्वतः होता हा अर्थ मला ग्राह्य वाटतो, कारण तो चिरंजीव आहे. ऋषिकेश तदा वाक्यमिदमाह महीपते. अर्जुन वाच सेनयरु भैरवमध्ये रथ स्थापय मेच्युत. हे राजा, त्यावेळी अर्जुन श्रीकृष्णास असे म्हणाला, हे अच्युता, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ उभा कर. ऋषिकेशी नव्हे, हर्ष देणारे ऋषिक म्हणजे इंद्रिय, त्यावर सत्ता ज्याची आहे असा आत्मा. इथे मात्र गोपाल इंद्रियांचा पालन करता यासारखाच कृष्ण हा अर्थ आहे. अर्जुन श्रीकृष्णाला दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ नेऊन उभा करण्यास सांगतो. महीपते हे संबोधन संजयाने धृतराष्ट्राला उद्देशून वापरले आहे. इदम म्हणजे त्यापुढचे लगेच येणारे वाक्य. दोन सैन्याच्या मध्यभागी याला एक वेगळा अर्थ आहे. मनाची द्विधास्थिती हा लाक्षणिक अर्थ. सेना म्हणजे विचार, तर्क, विकल्प यांचा समुदाय. युद्ध करावे की करू नये या द्वंद्वाचा अर्जुनाच्या मनात उगम तिथेच झाला आहे. अच्युत हे संबोधन कृष्णरूपी विष्णूला आहे, जो कधी ढळत नाही, पडत नाही, च्युत होत नाही आणि तो अच्युत. याव देतन निरीक्षेह युद्धो कामानवस्थिताना भैर्मर्या सहयुद्ध व्यमस्मिन रणसमुद्यमे. येथे युद्धाच्या इच्छेने उभ्या राहिलेल्या वीरांना मी नीट पाहून घेतो. या रणधुमाळीत मला कोणाशी युद्ध करायचे हे समजले पाहिजे. यावत म्हणजे मी निरीक्षण करीपर्यंत पाहणे व विचारपूर्वक निरीक्षण करणे यात फरक आहे. अतः व्यवस्थितानं दृष्टवा असे आधी म्हटलेले आहे. तिथे अर्जुनाने सर्व सैन्य नुसते पाहिले, पण आता युद्धकाम म्हणजे युद्धाची इच्छा असणारे वीर तो नीट पाहत आहे. असे म्हणत आहे की मी या युद्धात मला कोणाशी लढायचे आहे ते पाहून घेतो. रणसम उदयम, युद्धाची एवढी मोठी तयारी केली आहे, तेव्हा या युद्धात मी प्रत्यक्ष कोणाकोणाशी संग्राम करणार. इथेच अर्जुनाला फार मोठा संभ्रम व धर्म संशय उत्पन्न झाला आहे. यश मानन वेक्षय येतेत्र समागता धातराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रिय चिकीर्षव. तसेच दुष्टबुद्धी दुर्योधनाची युद्धात प्रिय करण्याच्या इच्छेने येथे युद्धासाठी जे जमले आहेत त्यांना मी नीट पाहून घेतो. आधी मी या
युद्धमान वीरांना नीट पाहून घेतो. प्रथम निरीक्षे शब्द वापरला आणि आता अपेक्षा हा शब्द अधिक बारकाईने बघतो असे सांगण्यासाठी वापरला. अर्जुन धृतराष्ट्र दुर्योधनाला दुर्बुद्धी म्हणून म्हणत आहे व तेथे आलेले योद्धे केवळ दुर्योधनाला आवडते म्हणून त्याला खुश करण्यासाठी युद्ध करणार आहे. त्याच्या खरी न्यायप्रियता वगैरे नाही हे तो ओळखूनच आहे. संजय वाच एवमुक्त ऋषिकेश गुडाकेशन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापित्वा रथोत्तमम् भीष्म दोन प्रमुखता सर्वेशाच मैक्षिताम उवाच पार्थ पश्चेतान समवेतान कुरुनीती. संजय म्हणाला, हे धृतराष्ट्र आणि इंद्रियाला जिंकणाऱ्या अर्जुनाने इंद्रिय प्रवर्तक श्रीकृष्णाला असे सांगितले. तेव्हा श्रीकृष्णाने भीष्म द्रोण आणि सर्व राजे यांच्यासमोर दोन्ही सैन्याच्या मध्यभागी तो उत्तम रथ उभा केला आणि म्हटले की पार्थ हे जमलेले कौरव पहा. गुडा ही इंद्रियावर विजय मिळणार हे अर्जुनाचे विशेषण गीतेत विशेष दिले आहे. लाक्षणिक अर्थ आळस तमोगुण यांना जिंकणारा असा आहे व त्याने ऋषी की श्रीकृष्णाला म्हणजे सर्व इंद्रियांचा स्वामी श्रीकृष्णरूपी आत्मा ज्याला रथशेनांच्या मध्यभागी नेऊन उभा करण्यास सांगितले आहे. पंच इंद्रियांच्या ठिकाणी पंचदेवता असतात, त्यांचाही स्वामी भगवानच आहे. मयुक्षित म्हणजे भूपती भीष्मद्रोण ज्यांच्यात प्रमुख आहेत असे कौरव आणि देशोदेशीचे राजे असा वेगळा उल्लेख केला, कारण भीष्म व द्रोण हे भूपती नव्हते. कुरूंना पहा असे म्हटले आहे. कृष्णाने पांडव सेनेकडे अर्जुनाचे मन वेधलेले नसून कौरवाकडे वेधलेले आहे, कारण काही मया सह योद्धयम माझ्याबरोबर कोण युद्ध करणार आहे ते अर्जुनाला पाहायचे होते. पार्थ म्हणजे पृथा म्हणजे कुंती, तिचा पुत्र कौंतेय, धनंजय कुंतीपुत्र, पांडुपुत्र, पांडव, गुडाकेश अशी अर्जुनाची नावे गीतेत आलेली आहेत. तत्रा पश्यता स्थितान पार्थ पितृनत पितामहान आचार्यान मा तुला भ्रांतो पुत्र पौत्र सखींस्तथा स्वसुरान सुहृदयशैव सेनयोर भयोरपी तान समीक्ष स कोणत्या सर्व बंधून वस्थितान कृपया परया विष्णू विषयी दन्निद म ब्रवीत. अर्जुन वाच दुष्टमेव सजन कृष्ण युत्सो समुपस्थितम. अर्जुनाने तेथे दोन्ही सैन्यामध्ये उभे असलेले वाडवडील, आजी, गुरु, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे इत्यादी आप्तेष्ट पाहिले. उभे असलेले ते सर्व योद्धे आपले बंधूजन आहेत असे पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला अर्जुन विषादयुक्त व सखेत होऊन म्हणाला, हे कृष्णा, युद्ध करण्याच्या इच्छेने येथे जमलेल्या आप्तांना पाहून फक्त करून पश्चात सांगितले तरी अर्जुनाला आपल्या सैन्यातील वीरही दिसले आणि ते नुसते वीर आहेत एवढेच त्याने पाहिले असे नाही, तर त्यांची व आपली बंधू आदी सर्व नाती त्याच्या लक्षात आली. पितृ, वडील किंवा तत्सम वंद्य लोक तरुणात पितृस्थानी असणारे अर्जुनाला कोण दिसले असतील. पितामह भीष्म, आचार्य द्रोण, कृप, मातुल कुंतीचे व माद्रीचे शल्लादी बंधू, भ्रातृ, धर्मादी बंधू व दुर्योधनादी पण बंधूच, पुत्र अभिमन्यू, द्रौपदीचे 5 पुत्र, हे पौत्र नात्याने नातवासारखे असणारे वीर, सखीन मित्र, मुख्य म्हणजे श्रीकृष्ण स्वतः, पण इतरही कितीतरी मित्र तेथे होते. श्वशुर, द्रुपद, सुहृद मित्र हे सर्वजण जवळचे नातलग त्याला दिसले. हा स्वजन समुदाय युत्सु म्हणजे युद्धास उत्सुक दिसला. युत्सु हा धृतराष्ट्राचा दासीपुत्र, पण हे त्याचे नाव म्हणून इथे आलेले नाही. सिदंती मम गात्राणी मुखच परिशुष्यती व्यपत्युष्य शरीरे मे रोमहर्षेश्व जायते. माझे वय लोळ पडत आहे, तोंडाला कोरड पडत आहे, शरीराला कंप सुटला आहे, अंगावर रोमांच उभे राहत आहे. ते बहुतेक वीर आपले आप्तसखी आहेत हे लक्षात आले आणि अर्जुनाला फार विषाद वाटला. त्याचे मत पापलक्षणेने भयभीत झाले. त्याच्या शरीरात या विषण्णतेने जे भाव उत्पन्न झाले व जो परिणाम झाला त्याचे तो स्वतःच वर्णन करीत आहे. त्याचे हातपाय गळले, तोंडाला कोरड पडली, शरीर थरथर कापू लागले व भय आणि तीव्र विषाद यांनी शरीरावर काटाच उभा राहिला. गांडीव संस्थते संस्थात त्वच्चैव परिदयते न च शक्नोम्य वस्तातु भ्रमतीव च मे म्हणा. गांडीव धनुष्य हातातून गळून पडत आहे, सगळ्या अंगाचा दाह होत आहे, मन भ्रमल्यासारखे होत आहे आणि माझ्याने उभे देखील राहत नाही. गांडीव हे धनुष्याचे नाव आहे. गंड म्हणजे गाल, जे धनुष्य जमिनीवर उभे केल्यास वरचे टोक धनुर्धराच्या गालापर्यंत येते ते गांडीव असा याचा एक अर्थ आहे. या श्लोकात व 29 क्रमांकाच्या श्लोकात जी विषादाची लक्षणे दिली आहेत ती वैदिक शास्त्रदृष्ट्या भयजनित विषण्णतेची आहेत. कात्रे गळून गेल्यासारखे वाटणे, स्नायू शिथिल पडणे, तोंडाला शेष पडणे, शरीर थरथर कापणे, भयाने शरीरावर रोम उभे राहणे, हिंदीत स्पष्ट मानणे, रोमटे खडे होणे, हाती धरलेली वस्तू गळून पडणे, त्वचेचा दाह होणे, ताप भरणे, शरीरात विषम उष्णता पसरणे, स्थिर चित्तता नष्ट होणे, स्वस्थ न बसवणे, यात हाताच्या बोटांची चाळवाचाळव करणे, वारंवार आसन बदलणे, उठणे, पुन्हा बसणे, फेऱ्या मारणे, पटकन खाली बसणे, मूर्छित पडणे, बोटे दातांनी कुरतडणे, डोळे अस्थिर होणे अशी लक्षणे प्रकट होतात. मन भ्रमिष्ट होणे, सुसंगत विचार सुचत नाही असे होते, शून्य दृष्टीने कुठेतरी पाहत बसणे, घाम येणे,
एकदम हाय हाय इत्यादी उद्गार काढणे अर्जुनाला पाप कल्पनेने असे झाले होते. तो पुढे काय म्हणतो पहा. निमित्ताने च पश्यामी विपरीताने केशव न च श्रेयो न पश्यामी हत्वा स्वजन महावे. हे श्रीकृष्णा, मला विपरीत चिन्हे दिसत आहेत. याशिवाय युद्धात स्वजनांना मारून हित होईल असे मला वाटत नाही. अर्जुन म्हणतो, निमित्त म्हणजे शकून हेतू, कारण येथे विपरीत निमित्ते आहेत म्हणजे अशुभ शकून होत आहेत. ती मला पश्चामी दिसतात, जाणवतात असा अर्थ घेणे ठीक नाही. मूळ युद्धाचे इप्सित इष्टपरिणाम जो योद्ध्याच्या मनात आहे तो म्हणजे श्रेयसची प्राप्ती. श्रेयस म्हणजे ये परलोकी आपले हित होणे. अर्जुन म्हणतो की स्वजनांचा युद्धात वध करून हत्या करून श्रेयस मिळेल असे मला वाटत नाही. अनुपश्यामी म्हणजे कर्माचा परिणाम काय होईल याचा मागोवा घेतला तर अनुमान असे निघत नाही की वध श्रेयस्कर ठरेल. दोन्ही सैन्यात नातलग आहेत, ते स्वजन आहेत, ते माझ्याकडून किंवा इतराकडून पण माझ्या निमित्ताने मारले जाणार आहेत. हे सर्व अर्जुनाने गृहीत धरले होते. धर्म हा राजा होता, पण आपणही जिंकल्यावर राजपदाचे ऐश्वर भोगणार, पण हत्येचे पाप करून दुष्कीर्ती होईल असे त्याला वाटत होते. भ्रमती युवचे मे मन असे तो आधीच म्हणतो. त्या भ्रांत मनाचा हा सारा युक्तिवाद आहे. आपल्याला सुख विजय राज्य वगैरे काही नको असे तो म्हणतो. न कांक्षे विजय कृष्ण नश राज्य सुखानीच की नो राज्य न गोविंद की भोगेर ते न वा. हे कृष्ण विजय राज्य आणि सुखे यांची मला इच्छा नाही. हे गोविंदा, राज्य ऐश्वर भोग किंवा हे जीवित आम्हाला काय करायचे आहे. रजोगुणाच्या बळावर क्षत्रिय युद्ध करतात व राज्यभोग घेतात, हा त्यांचा मूळ स्वभाव. पण इथे सत्वगुणाचे पांघरून घेऊन निष्पाप राहण्याच्या सात्विक वृत्तीचा आधार घेऊन मोह व शोक, नैराश्य व अवदासीन्य तमो गुणमूलक विकारांनीच अर्जुन व्याप्त झाला आहे. तो एकदम दुसऱ्या टोकाला जाऊन म्हणतो, नको ते राज्य, नको ती सुखे, नको ते ऐश्वर आणि हे जगणेही नको. यशामर्थे कांक्षित राज्य भोगा सुखानीच तर एमेव स्थिता सर्व प्राणांस त्यक्ता धनानीच. ज्याच्यासाठी आम्ही राज्य उपभोग व सुख यांची इच्छा करायची तेच हे स्वजन आपले जीवित व संपत्ती यांची आशा सोडून युद्धाला सिद्ध होऊन उभे राहिले आहेत. प्राणांनी त्यक्ता धनानीच याचा अर्थ खरोखरीच प्राणत्याग करून व धन टाकून असा नसून ते जाण्याचा धोका पत्करून असा घ्यायचा आहे. युद्धानंतर मिळालेल्या राज्याचे सुख आपण एकट्याने किंवा 5 पांडवांनीच फक्त घ्यायचे असा भाव अर्जुनाच्या ठाई नाही. जे आप्तजन नातलग व भीष्मादिकासारखे ज्येष्ठ व आदरणीय आहेत त्यांना सुख देण्यासाठीच राज्य मिळवायचे असा भाव त्याच्या मनात आहे. आचार्य पितर पुत्रास्त थैव च पितामहा मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधीनस्तथा. गुरु वडील मुलगे तसेच आजे मामे सासरे मेहुणे त्याचप्रमाणे इतरही आप्ततिथी आहेत. श्लोक क्रमांक 26-27 मधील नातीगोती इथे अर्जुनाच्या भाषणात पुन्हा आली आहे. शाला हे जास्त आहे. शाल म्हणजे मेहुणा. दृष्टद्युम्न हा अर्जुनाचा मेहुणा. जे नातलग व गुरुजन त्याला दिसले त्या सर्वांचा त्याने वेगवेगळा उल्लेख केला आहे. येतान अतो मिच्छामी घ्नतोपी मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यश्व येतो की न मही कृते. हे मधुसूदना, हे जरी आम्हाला मारण्यास उठले आहेत तरीही मी त्यांना त्रैलोक्याच्या राज्यासाठी मारू इच्छित नाही. मग पृथ्वीची काय कथा. अर्जुनाची मनस्थिती अशी झाली आहे की या युद्धात अशा प्रकारे हत्या करून फार मोठा लाभ म्हणजे तिन्ही लोकांचे भूलोक पितृलोक देवलोक साम्राज्य मिळणार असले तरी हे युद्ध त्याला नको होते. तो म्हणतो, हे मधुसूदना, घनत म्हणजे घात करणाऱ्यांना गीतेचे बहुवचन घनतेचे मी मारण्याची इच्छा करीत नाही. महापराक्रमी अर्जुनाच्या मनावर ममत्वाच्या मोहाने केवढा विपरीत प्रभाव पडला होता. प्रतिकार सुद्धा करायला तो तयार नव्हता. पुढच्या श्लोकात तो आपला विशुद्धात्पन्न युक्तिवाद पुढे चालवित आहे. नियत धातराष्ट्रांना काय प्रीती शात जनार्दन पापमेवाश्रये दस्मान हत्वेतान हस्वेतान तथा हिन. हे जनार्दना, कौरवांना ठार मारून आम्हाला कोणते सुख मिळणार. हा आतताईपणा आतताईंना मारण्याने आम्हाला पापच लागेल. कौरवांना आतताई म्हणून अर्जुन कृष्णाला म्हणाला, जरी हे आतताई असले तरीही त्यांना मारले तर आम्हाला पांडवांना पापच लागेल. ज्या वीर पुरुषावर भारतातील दुराचारी दुष्ट अत्याचारी कपटी खुनशी राज्याच्या जुलमी सत्तेला उखडून टाकून न्याय सुनीती धर्म यांची सत्ता प्रस्थापित करण्याचे महत् कार्य पार पाडण्याची जबाबदारी भगवान श्रीकृष्णाने टाकली. सामोपचाराने धर्मराज्य मिळवण्यासाठी ज्याच्या हितास्तो कृष्ण स्वतःकडे कमीपणा घेऊन कौरवाकडे श्रेष्ठाईसाठी गेला. सर्व संकटात वनवासात ज्याच्यासाठी तो धावला. कृष्णाने ज्या वीरांचे सारथ्य करणे मान्य केले व त्या वीराकडून तथाकथित स्वजन पाहून असा काही युक्तिवाद कृष्णाला ऐकावा लागला ना. अर्जुन स्वतःच्या मोहाला सत्वगुणाचे गोंडस नाव देतो आणि आम्ही पांडव शहाणे आहोत असे तो म्हणतो. मित्र मेहुणा भक्त व सखा असलेल्या अर्जुनाला कृष्ण हा स्वजन वाटण्याऐवजी कौरव स्वजन वाटतात.
साक्षात पुरुषोत्तम समोर असताना अर्जुनाच्या जाणीवेत हा मूर्ख मताचा मोह कसा शिरला. अरण्यात 12 वर्षे ऋषीमुनीकडून संन्यासी यतीकडून वैराग्याचा काळा जास्तच प्रमाणात त्याने प्राशन केला असावा. त्या 12 वर्षातील 5 वर्ष तो त्रिदंडी संन्यास घेऊन तीर्थयात्रा करीत होता. त्या संन्यासी वेशाची व वृत्तीची ही परंपराच की काय. संजयाने युद्धापूर्वी पांडवांना तळावर जाऊन युद्ध करू नका म्हणून मानभावी उपदेश केला होता. त्यातील काही युक्तिवाद अर्जुनाच्या डोक्यात शिरला असेल का, की विराट नगरीत शापप्राप्त नपुंसकत्व 1 वर्ष भोगले ते त्यावेळी अर्जुनाच्या आड आले नाही, पण यावेळी कसे आले. मनुष्याचे मन केव्हा पालटेल व त्याला विसंगत वागायला लावेल काही सांगता येत नाही. तस्मान्नाथा हंतु धात्राष्ट्रन स्व बांधवाना स्वजन ही कथम अथवा सुखीन श्याम माधव. म्हणून हे माधवा आपले बांधव जे कौरव त्यांना मारणे आम्हाला योग्य नव्हे. स्वजनांचे प्राण घेतल्याने आम्हाला सुखप्राप्ती कशी होईल. धातराष्ट्र म्हणजे कौरव यांना अर्जुन स्वबांधव म्हणतो, स्वजन म्हणतो, पण राजाचे स्वजन धर्म व नीती हेच असतात. कपटी छळवादी आप्त हे त्याचे शत्रूच असतात हे तो विसरला आहे. यद्यपि तेन पश्यन्ति लोभपहत चेतसा कुलक्षयकृतं दोष मित्रद्रोहेच पातकम कथम न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्नि वर्तितुं कुलक्षयकृत दोष प्रपश्य द्वीर जनार्दन. हे जनार्दना, या लोभाविष्टांना जरी कुलक्षयामुळे होणारा दोष व मित्रद्रोहाचे पातक दिसत नसले तरी कुलक्षयाचे घोर परिणाम आम्हाला स्पष्टपणे दिसत असतात. त्या पापापासून परावृत्त होणेच योग्य हे कसे कळू नये. आम्हाला हे पाप आहे व त्यापासून परावृत्त झाले पाहिजे हे कसे कळू नये असा प्रश्न अर्जुन विचारतो. त्याची पार्श्वभूमी वनवासात पांडवांना लाभलेला वितराग मुनीचा सहवास व उपदेश यातच आहे. कुलक्षयातील दोष म्हणजे पुढे तो स्पष्ट करीत असलेली अनर्थ परंपरा मित्रद्रोह हा मुद्दा नवीनच आहे. कौरव तर नात्याचेच होते. पांडवांचा असा कोण मित्र होता की पांडवांच्या न्याय हक्कासाठी होणाऱ्या युद्धात त्याचा द्रोह पांडवांच्या हातून झाला असता. हा युक्तिवाद ठिसूळ आहे. विराटादी राज्य मित्र म्हणावे तर पांडवांनी त्यांच्यावर युद्धात उतरण्याची सक्ती थोडीच केली होती. धर्मनीतीचे राज्य त्यांना इष्ट वाटले म्हणून असे राजे स्वतः होऊन क्रमप्राप्त कर्तव्य म्हणून युद्धात पांडवांच्या बाजूने उतरले होते. आम्ही पांडव तेवढे पाप पुण्याचे ज्ञानी अशा पूर्वग्रहातून अर्जुन बोलत आहे. कुलक्षय प्रणश्यंती कुलधर्मा सनातना धर्म नष्टे कुल कृष्ण मधर्मो भीभ तिथ. कुलाचा क्षय झाला म्हणजे परंपरागत कुलधर्म नष्ट होतात. धर्म नष्ट झाला की सर्व कुलावर अधर्माचा पगडा बसतो. सर्वज्ञ सर्वांतर्यामी साक्षात पूर्णावतारी श्रीकृष्णाजवळ बोलताना अर्जुन त्याला काहीतरी नवीन सांगितल्यासारखे बोलत होता. त्याने कुलधर्म कुलनाश अधर्म या विषयावर बोलण्यास सुरुवात केली आहे. कुलक्षय म्हणजे कुळातील कर्ते लोक नाहीसे होणे. त्यांनी सनातन कुलधर्म नष्ट होतो, अधर्म हा साऱ्या कुळाचा पराभव करतो हे सर्व सांगणे सामान्यतः खरे आहे. पण क्षत्रिय पराक्रम न करता आपण होऊन शत्रूंनी मला ठार मारले तरी मी मरेन, मी प्रतिकार करणार नाही असे म्हणतो तेव्हा कुलक्षय व्हायला आणखी विलंब तो कसला लागणार. पण आपल्या नाकर्तेपणातूनच कुलक्षय घडणार आहे हा धोका अर्जुनाच्या निराश मनाला उमजला नाही. जुगार खेळताना सर्वस्व पत्नीही पणाला लावणाऱ्या व्यसनी अधार्मिक धर्माला तिथेच हा युक्तिवाद अर्जुनाने सांगायला पाहिजे होता. कौरव तर जाणून बुजून अधर्म करणारे, पण त्यापेक्षा फाशात इंद्रप्रस्थाचे राज्य अडकविणारा युधिष्ठिर हाच खरा अर्जुनाचा शत्रू ठरला होता. पण स्वजन व सज्जन यातील भेद त्याला ओळखता आला नाही. अधर्मा भी भवात कृष्ण प्रदुष्यंती कुलस्त्रिय स्त्रीषु दुष्टासु वासने जायते वर्ण संकर. हे कृष्ण अधर्माने ग्रासिले म्हणजे कुलस्त्रिया बिघडतात आणि हे वृष्णी कुळातील श्रेष्ठा कुलस्त्रिया बिघडल्या की वर्णव्यवस्थेचा नाश होतो. वार्ष्णेय वृष्णीच्या कुळात जन्मलेला कृष्ण इथे अधर्माने कुळ व्याप्त झाले की कुलस्त्रिया बिघडतात, वाईट मार्गाला लागतात व त्यामुळे भिन्न वर्णाच्या पुरुषाकडून त्यांच्यावर अत्याचार होतात आणि मग चातुर्वर्ण्य नष्ट होऊन वर्णसंकर होतो. त्याचे वाईट परिणाम अर्जुन पुढे सांगत आहे. संकरो नरकाय व कुलघ्नाना कुलस्येच पतंती पित्रो येशा पिंडोदक क्रिया. वर्णसंकर हा कुलक्षय करणाऱ्यांना व त्यांच्या कुलालाही नरकाला नेतो, कारण श्राद्ध तपन आदी क्रिया लुप्त झाल्यामुळे त्यांचे पितर अधोगतीला जातात. या श्लोकाचा अर्थ उघड आहे. वर्णसंकर झाल्यानंतर गोत्र नष्ट होते. मग मृत पितरांच्या प्रपितृगणांच्या श्राद्धाचा अधिकारच नीतिबाह्य संततीला नाकारला जातो. मग पितरांनाही नरकात जावे लागते. हे सगळे ज्ञान केवळ रूढ ज्ञानदानी ऋषीच्या तोंडून अर्जुनाने ऐकले आहे. आपण हे ऐकले आहे असे तोच पुढे मान्य करतो. दोषरित्या कुलज्ञान वर्णसंकर कारके उत्साद्यंते जातीधर्मा कुल धर्माश्व शाश्वता.
कुलक्षय करणाऱ्यांच्या ह्या वर्णसंकरकारक दोषांनी जाती धर्म व परंपरागत शाश्वत कुलधर्म उद्ध्वस्त होतात. जाती धर्म हेच वर्णधर्म समजावे. जन्मामुळे प्राप्त होणारी जात हाच त्या व्यक्तीचा वर्ण किंवा मिश्र वर्ण होय. उपवर्ण व पोटवर्ण यातून अनेक जाती निर्माण झाल्या व समाजधारणा आणि व्यक्तीच्या आचरणाचे नियमन करण्यासाठी जाती धर्म व कुलधर्म ज्ञात्या लोकनायकांनी घालून दिले. त्यांच्या संदर्भात अर्जुन कृष्णाजवळ स्वतःच्या युद्ध परांगमुखतेबद्दल समर्थन करतो. उत्सन्न कुलधर्मांना मनुष्याना जनार्दन नरके नियत वास भवती नु सुश्रम. हे जनार्दना, ज्या मनुष्यांचे कुलधर्म नष्ट झालेले आहेत त्यांना क्वचित नरकवास प्राप्त होतो असे आम्ही ऐकत आलो आहोत. ज्यांचे कुलधर्म नष्ट झाले आहेत त्यांना मरणोत्तर त्यांचे श्रद्धादी कर्म कोणीच करीत नाही, त्यामुळे नक्की नरकवास भोगावा लागतो असे अर्जुनाने ऐकले आहे. या ऐकीव माहितीच्या आधारे तो कृष्णाजवळ आपली समस्या बोलून दाखवित आहे. अनियतवास व नियतवास असे 2 पाठ गीतेच्या पुस्तकात आढळतात. अनियत म्हणजे अगणित कालपर्यंत व नियत म्हणजे नक्की यमधर्माच्या कायद्यानुसार नियतीप्रमाणे असा अर्थ होतो. दोन्ही पाठात मूळ प्रतिपादनाच्या मुद्द्याला बाध येत नाही. अर्जुनाला मरणोत्तर गतीची काळजी पडली होती, पण त्याच्या त्यक्तबुद्ध वृत्तीने जिवंतपणीच किती क्षत्रियांना नरकयातना भोगाव्या लागल्या असत्या. हे युद्ध भारतातील अनाचार थांबविण्यासाठी आहे याचे भानच अर्जुनाला राहिलेले नाही. स्वतःच्या देखत स्वतःची पत्नी भ्रष्ट होण्याच्या बेतात होती. तिथे जुलमी राजसत्तेतील सत्ताधारी अगदी सर्व प्रजाजनांचा स्त्रीवर्ग भ्रष्ट केल्याशिवाय राहणार नाही. हे ऐतिहासिक सत्य महाभारतापूर्वी कित्येक दैत्यांनी जो धुडगूस घातला होता त्यावरून अर्जुनाच्या ध्यानात येऊ नये. अहोबतं मत्पाप कर्तु व्यवसिता वयम यद्राज्य सुखलोभेन हंतु स्वजन मुद्यता. अहो, आम्ही राज्याच्या व सुखाच्या लोभाने स्वजनांना ठार मारण्यास तयार झालो. हे महापाप करण्यास आम्ही सिद्ध झालो. हे केवढे आश्चर्य! हे प्रतिपादन म्हणजे आधीच्या युक्तिवादाचे शेपूट आहे. अर्जुन पाप प्रवृत्तीबद्दल आश्चर्य व खेद प्रकट करतो, पण सुज्ञ माणसाला त्याच्या त्या भित्र्या पळपुटेपणाबद्दल खेद आणि सात्विक पापभीरुत्वाचे व त्याने आणलेल्या ढोंगाबद्दल आश्चर्य वाटेल. यदि माम प्रतिकार शस्त्र पानः धातराष्ट्रारण्ये अन्युस्तन्मे क्षमतर भवेत. ह्यापेक्षा मी निशस्त्र राहून उलट प्रतिकार करीत नसतानाही जर शस्त्रकौर मला रणात ठार मारतील तर त्यात माझे अधिक कल्याण होईल. अधिक कल्याण कसे होणार? उलट कौरवांना रान मोकळे मिळाले असते. फार तर कौरवाच्या पापराशीत निशस्त्र अर्जुनाला ठार करण्याचे आणखी एक पाप जमा झाले असते. पण त्याने अर्जुनाला लौकिक मोठेपणा किंवा पारलौकिक सद्गती कशी काय मिळाली असती? उलट क्षत्रिय असून कर्तव्यात कसूर केली म्हणून यमानेच त्याला जाचणी केली असती. जगात त्याची दुष्कृतीच झाली असती. हे पुढे कृष्णाने त्याला बजावले आहे. संजय वाच एव मुक्तार्जुन सांख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरम चाप शोक सविघ्न मानस. संजय म्हणाला, याप्रमाणे भाषण करून शोकग्रस्त हृदय असा अर्जुन बाणासह धनुष्य टाकून देऊन रणभूमीवर रथात एका बाजूला स्तब्ध झाला. रथ उपस्थे रथाच्या दुय्यम स्थानी असा अर्थ घेणे योग्य. अर्जुन रथावरून खाली भूमीवर उतरला असे काही म्हणतात व चित्रात दाखवितात, पण ते शब्दार्थात धरून नाही. रथातच खाली बसला असा सरळ अर्थ दिला आहे. अर्जुन आधी उभा होता असा स्पष्ट उल्लेख नाही. छंदने स्थित्व असे आधी म्हटले आहे, पण दोन्ही सेनांच्या मध्यभागी रथ आणल्यावर अर्जुन रथीच्या आसनावर वीरासनात बसला असावा असे वाटते. दोन्ही सैन्यांचे निरीक्षण करताना तो उभा राहून पाहत असावा, कृष्णाजवळ उभ्यानेच बोलत असावा. पण नच शक्नोम्यवस्थातू असे म्हटल्या क्षणी तो रथात बसला असावा असे तर्क चालतात. तरीही तो जमिनीवर उपविष्ट झाला असा अर्थ होत नाही. इति श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्या योगशास्त्री श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषादयोग नाम प्रथमोध्याय. याप्रमाणे श्रीकृष्णाने गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्णार्जुन संवादातील अर्जुन विषादयोग नावाचा पहिला अध्याय समाप्त झाला. अर्जुन विषादयोग नावाच्या प्रथमाध्यायावरील भाष्य समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. प्रेम से बोली श्रीमद भगवद्गीता भगवान की जय.